नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10चा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इंग्लिश मीडियमचा आपण कोणता चॅप्टर पाहणार आहोत? जिओग्राफीचा लोकेशन अँड एक्सटेंट हा चॅप्टर पाहणार आहोत। लोकेशन अँड एक्सटेंट हा जिओग्राफीचा सेकंड चॅप्टर आहे आणि हा पहिल्या चॅप्टर पेक्षा हा चॅप्टर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि मार्क देणारा आहे। आणि हा चॅप्टर कसा आहे? बेसिक चॅप्टर आहे। बेसिक ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या बेसिक गोष्टी शिकायला मिळणार आहेत। तर हा चॅप्टर महत्त्वाचा आहे, तर आपण लगेच पाहून घेऊया चॅप्टर। ठीक आहे, तर पहा चॅप्टरचं नाव काय? लोकेशन अँड एक्सटेंट। तर इंडिया आणि दुसरा एक देश दिलेला आहे ब्राझील। हा इंडियाचा फ्लॅग आहे आणि हा ब्राझीलचा फ्लॅग आहे। ठीक आहे, फ्लॅग म्हणजे झेंडा, आपण जे झेंडा म्हणतो त्याला फ्लॅग म्हणतो आपण। ठीक आहे, इंग्लिश मध्ये। ठीक आहे, तर ते पाहणार आहोत आपण। तर फ्यू हिंट्स अँड फ्लॅग्स। फ्यू हिंट्स, काही हिंट्स दिलेले आहेत, आणि फ्लॅग्स म्हणजे झेंडा आणि फ्लॅग्स हे प्लुरल आहे का नाही। दोन इथं झेंडे दिलेत। आपला हा कोणाचा आहे? इंडिया, आपल्या भारत देशाचा झेंडा आहे, आणि हा ब्राझीलचा आहे। ठीक आहे, Up to countries are given below. Using them, identify these two countries. तर हे फ्लॅगच्या वरनं तुम्हाला ह्या फ्लॅग वरनं काय करायचे? ज्या दोन कंट्री आहेत त्या काय करायचे? आयडेंटिफाय करायचे। You can easily identify one of them and hope you can easily identify the other two. तर तुम्ही you can easily identify one of them म्हणजे तुम्ही एक कंट्री तर इझिली आयडेंटिफाय करू शकता, आणि त्यांनी होप म्हणलेले म्हणजे आशा केलेली दुसरी पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता। आता सगळ्यांना माहिती आहे हा आपल्या देशाचा, भारत, आपल्या देशाला भरपूर सारे नाव आहेत। आपण आपल्या देशाला इंडिया म्हणतो। ठीक आहे, इंडिया एक नाव आहे आपल्या देशाचं। दुसरं नाव आहे काय आहे? भारत आहे का नाही? भारत म्हणतो, इंडिया म्हणतो। ठीक आहे, हे आपल्या देशाचे भारत आणि इंडिया असे दोन फेमस नाव आहेत। ठीक आहे, तर चालते। तर आपण काय करूया? पाहूया स्टेप बाय स्टेप काय करूया आपण, पुढला भाग बघूया आपण। ठीक आहे, तर हे कळलं असेल। त्याच्यानंतर इथं क्लूज दिलेले आहेत, त्यांनी काही क्लूज दिलेत तुम्हाला समजण्यासाठी। पहा काय क्लूज दिलेले आहेत, पहा इथं क्लूज। पहिला क्लू दिला सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड। तर पहिला क्लू त्यांनी दिलेला आहे, हा फ्लॅग कोणत्या देशाचा आहे आणि हा देश कोणता आहे ओळखण्यासाठी, हा फ्लॅग देश कोणता आहे ओळखण्यासाठी पहिल्यांदा फ्लॅग दिलेला आहे। तर तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, आणि ज्यांना माहित नसेल तर त्यांच्यासाठी मग एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की हा कोणत्या देशाचा फ्लॅग माहित नसेल तर। ठीक आहे, हा आपल्या भारत देशाचा माहित आहे, आणि मला 100% गॅरंटी आहे तुम्हाला, म्हणजे 100% जेवढे काही मुलं बघतात हे लेक्चर त्याच्यापैकी 100% सगळ्या मुलांना हा फ्लॅग कोण्या देशाचा आहे ते माहित आहे, आणि माहित असायलाच पाहिजे। ठीक आहे, जर माहित नसेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे सगळ्यांसाठी। ठीक आहे, तर क्लू दिलेला आहे। पहिला क्लू काय तर म्हणजे आपल्या देशाविषयी माहिती दिलेली आहे, भारत देशाविषयी। तर सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड, तर काय आहे? म्हणजे आपला देश भारत आहे का नाही, तर सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड। याचा अर्थ काय आहे की जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत आपला दुसरा क्रमांक लागतो। तर पहिला प्रश्न येतो की मग पहिली कंट्री कोणती आहे की ज्या देशाची पॉप्युलेशन जगामध्ये सगळ्यात जास्त आहे, अशी कोणती कंट्री आहे ते सांगा। ठीक आहे, आता ही जी इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, जेव्हा त्यांनी टेक्स्ट बुक बनवलेले आहे त्यावेळेस दिलेली आहे। ठीक आहे, त्याच्यामुळं ती ओल्ड इन्फॉर्मेशन आहे, त्यावेळेस म्हणजे त्या पुस्तकानुसारच आपल्याला जायचं आहे। ठीक आहे, थोडीफार इन्फॉर्मेशन इकडे तिकडे चेंज होऊ शकते। तर जगामध्ये सगळ्यात पॉप्युलेटेड कंट्री आता सध्या एक नंबरला पॉप्युलेटेड कंट्री कोण आहे त्याचं काय करायचं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर काय करायचे? कमेंट करून मला सांगायचंय। आपल्या देशाचा क्रमांक कितवा लागतो? सेकंड लार्जेस्ट कंट्री आहे पॉप्युलेशनच्या बाबतीत। तर फर्स्ट लार्जेस्ट कंट्री कोणती आहे ते मला सांगायचे कमेंट करून। त्याच्यानंतर पुढे पहा फेमस फॉर स्पायसेस इन द वर्ल्ड। तर आपला देश स्पायसेस म्हणजे काय? स्पायसेस म्हणजे मसाले, मसाल्याला आपण काय म्हणतो? स्पायसेस म्हणतो, मसाले। तर आपला देश कशासाठी फेमस आहे? मसाल्यासाठी फेमस आहे। ठीक आहे, आपला देश जगामध्ये कशासाठी फेमस आहे? मसाल्यासाठी फेमस आहे। त्याच्यानंतर क्रिकेट इज अ पॉप्युलर स्पोर्ट हिअर, आणि आपल्या देशामध्ये कोणता स्पोर्ट आहे का ना, स्पोर्ट तर पॉप्युलर आहे। तर आपल्या देशामध्ये कोणता खेळ पॉप्युलर आहे? तर क्रिकेट हा खेळ पॉप्युलर आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या देशाचा हा फ्लॅग दिलेला आहे। ठीक आहे, आणि हा कोणत्या देशाचा आहे ते ओळखायला सांगितले तुम्हाला। त्याच्यानंतर फेमस फॉर सांबा डान्स, हा देशामध्ये कोणता डान्स फेमस आहे? तर सांबा डान्स हा फेमस आहे देशामध्ये। नोन ॲज द कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड। कॉफी पॉट म्हणजे जगाचा कॉफी पॉट म्हणतो का म्हणतो? कारण इथं मोठ्या प्रमाणामध्ये कॉफीचं उत्पादन होत असते। इथं मोठ्या प्रमाणामध्ये कशाचं उत्पादन होत असते? तर कॉफीचं उत्पादन होत असते। आणि इथला जो स्पोर्ट आहे, जसं आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये क्रिकेट हा पॉप्युलर स्पोर्ट आहे, तसं फुटबॉल इज अ व्हेरी पॉप्युलर स्पोर्ट हिअर, म्हणजे ह्या देशामध्ये फुटबॉल हा पॉप्युलर स्पोर्ट आहे। तर ह्या देशाचं नाव काय आहे? तर ब्राझील आहे। काय आहे?
ब्राझील आहे, ब्राझील. तर हा कोणता देश आहे, तर ब्राझील आहे. तर ब्राझील विषयी 3 गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. ब्राझीलमध्ये सांबा डान्स फेमस आहे, ठीक आहे. आणि कॉफी पॉट म्हणतात. कॉफी पॉट का म्हणतात, कारण कॉफी इथं मोठ्या प्रमाणामध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं जाते, त्यामुळे कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड म्हणतात ब्राझीलला. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये कोणता फुटबॉल गेम पॉप्युलर आहे, तर फुटबॉल हा गेम पॉप्युलर आहे. या 2-3 गोष्टी माहिती तुम्हाला पाहिजे, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया, ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नेम ऑफ द कंट्री. आता 2 कंट्री बघितले आपण, एक तर काय बघितले इंडिया आणि दुसरी बघितली आपण ब्राझील. तर एका कंट्री विषयी आपण स्टेप बाय स्टेप काय करूया, माहिती पाहूया. नेम ऑफ द कंट्री, पहिली कंट्री आपण पाहणार आहे ऑफकोर्स आपला देश आहे का नाही, रिपब्लिक ऑफ इंडिया. आपण आपल्या देशाला नाव घेताना काय म्हणतो, आपल्या देशाचं नाव जर सांगताना काय, कुठल्या देशाचं आहे, कोणता देश आहे म्हणलं तर इंडिया म्हणतो. आपण काय म्हणतो, इंडिया म्हणतो, किंवा जास्तीत जास्त आपण भारत म्हणतो. इंडिया म्हणतो किंवा भारत म्हणतो, हे दोन्ही नाव आहे, ठीक आहे, इंडिया किंवा भारत. पण आपल्या देशाचं पूर्ण नाव काय माहितीये का तुम्हाला, रिपब्लिक ऑफ इंडिया. आपल्या देशाचं जर पूर्ण नाव माहित करून घ्यायचं असेल तर आपल्या देशाचं पूर्ण नाव काय, रिपब्लिक ऑफ इंडिया. तर रिपब्लिक ऑफ इंडिया आपल्या देशाचं हे पूर्ण नाव आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नेम ऑफ द कॅपिटल. आता हे तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचं पूर्ण नाव काय, रिपब्लिक ऑफ इंडिया हे पूर्ण नाव आहे आपल्या देशाचं. रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणू शकता किंवा रिपब्लिक ऑफ भारत बी म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. नेम ऑफ कॅपिटल, तर नेम ऑफ कॅपिटल आपल्या देशाची कॅपिटल म्हणजे काय, राजधानी. राजधानी काय आहे, तर न्यू दिल्ली आहे. काय आहे, न्यू दिल्ली ही आपल्या देशाची कॅपिटल आहे. त्याच्यानंतर दुसरी माहिती काय बघायची, आपल्या देशाची लोकेशन काय आहे, एक्सटेंट काय आहे आणि बाउंड्रीज काय आहे. म्हणजे आपल्या देशाचं लोकेशन कुठं आहे जगाच्या मॅपमध्ये आणि कुठून कुठपर्यंत एक्सटेंड केलेले आहे, पसरलेलं आहे, आणि आपल्या देशाला कोणकोणत्या दुसऱ्या देशाच्या बाउंड्री आहेत हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. तर पहा, इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर ऑफ द अर्थ. तर पहा, ही माहिती महत्वाची. आता काही लोकांना ही कळली असेल आणि बऱ्यापैकी 80% लोकांना ही माहिती कळली नसेल, मला माहिती आहे. इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर ऑफ द अर्थ. मला सांगा, एक पहा इथे एक मी तुम्हाला अर्थचा मॅप काढून दाखवून देतो, ठीक आहे. पहा, आपली अर्थ कशी आहे, अशी आहे. मला तेवढी व्यवस्थित डायग्राम काढता येत नाही, पण समजून घ्या. काय आहे, ही अर्थ आहे. काय आहे, ही अर्थ आहे. पहा इथे एक मी काढण्याचा गोल काढण्याचा प्रयत्न करतो. ही काय आहे आपली, समजा ही अर्थ आहे, ठीक आहे. अशी दिसते तुम्हाला अर्थ आहे. तर त्याच्यानंतर ह्या अर्थला आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. आता हे जे अर्थ आहे अशी थोडीशी टिल्ट झाली, पण समजून घ्या तशी अर्थ बी आपली टिल्ट आहे, ही अर्थ आहे. तर अर्थला आपण काय केले, 2 भागामध्ये डिवाइड केले. वरला हा पार्ट आहे, ह्याला मी काय म्हणलेलं आहे, नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे ह्याला मी नाव दिलेलं आहे नॉर्दर्न हेमिस्फिअर. पहा, एन मी लिहिलेलं आहे नॉर्दर्न हेमिस्फिअर, आणि हे सदर्न हेमिस्फिअर. म्हणजे हा साऊथचा पार्ट झालेला आहे, साऊथ पार्ट झालेला आहे म्हणजे दक्षिण भाग, नॉर्दर्न म्हणजे नॉर्थ भाग, नॉर्थ म्हणजे उत्तर भाग, ठीक आहे. आपली ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीला 2 भागामध्ये आपण डिवाइड केलेला आहे. नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे हा हाफच्या वरला म्हणजे हा नॉर्दर्न आहे, ह्यालाच काय म्हणतो आपण, नॉर्दर्न हेमिस्फिअर. काय म्हणतो, नॉर्दर्न हेमिस्फिअर. आणि जो ईस्ट नॉर्दर्न हेमिस्फिअर, आणि त्याच्यानंतर हा खाल्ला काय आहे, सदर्न हेमिस्फिअर, ठीक आहे. इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फिअर्स ऑफ द अर्थ. तर ईस्टर्न पार्ट मध्ये ईस्टर्न हेमिस्फिअर नसते, ठीक आहे. एवढी इथं प्रिंट मिस्टेक आहे पुस्तकामध्ये. इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर. आपले हेमिस्फिअर 2च आहे, एक तर काय आहे नॉर्दर्न आणि सदर्न हेमिस्फिअर, नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर. आणि पहा, हे झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करतो, मी जगाचा मॅप काढून देतो आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला हे जास्तीत जास्त याच्यामध्ये क्लॅरिटी येणार. फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेवायचं, हे आपली पूर्ण पृथ्वी आहे. पृथ्वीला आपण 2 भागामध्ये डिवाइड केलेले, आणि हे जे भाग आहे हे 0 डिग्री आहे. याला आपण काय म्हणतो, इक्वेटर म्हणतो. काय म्हणतो याला, इक्वेटर म्हणतो. काय म्हणतो, इक्वेटर म्हणतो. हे इक्वेटर आहे. इक्वेटरच्या वरला जो भाग आहे त्याला आपण म्हणतो नॉर्दर्न हेमिस्फिअर. इक्वेटरच्या म्हणजे 0 डिग्रीच्या खालला जो भाग आहे त्याला म्हणतो आपण सदर्न हेमिस्फिअर. आणि तुम्हाला माहिती आहे, मग आता ह्याच्यामध्ये जर आपण हे डिवाइड केलं इकडला म्हणजे आपल्या पहा इथं काढून दाखवतो तुम्ही. पहा, तुम्हाला डायरेक्शन तर माहित आहे. हे जो पार्ट आहे तो काय असतो, नॉर्थ असतो. हा जो पार्ट असतो तो काय असतो, वेस्ट असतो. हा जो पार्ट असतो तो काय असतो, ईस्ट असतो, आहे का नाही. आणि हा जो पार्ट असतो तो काय असतो, साऊथ असतो, ठीक आहे. म्हणजे नॉर्थ, वेस्ट, ईस्ट आणि हा साऊथ झालेला आहे. मग मला सांगा, आपल्या देशाचं लोकेशन कुठं येणार आहे, इकडल्या भागात येणार आहे. म्हणजे जर मी याला डिवाइड केलं असं डिवाइड करता येत नाही, पण अशा प्रकारचं हे जे बनवलेलं आहे मी तसं बनवलेलं आहे. मग हे झाला तुमचा नॉर्थ, हे झाला तुमचा वेस्ट, हे झाला तुमचा साऊथ, आणि हा झाला तुमचा काय, ईस्ट. काय झाला, ईस्ट.
बरोबर आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी याच्यातच हे केलेलं आहे. ठीक आहे, मग मला सांगा आपल्या देशाचं लोकेशन कुठं आहे? हे नर्दर्न हेमिस्फिअर, याच्या वरला पूर्ण भाग काय? नर्दर्न हेमिस्फिअर. आणि आपल्या देशाचं नर्दर्न अँड ईस्टर्न पार्ट्स म्हणजे आपल्या देशाचं लोकेशन ह्या एवढ्यापैकी इथं कुठंतरी इथं लोकेट करते आपला देश, ह्या याच्यामध्ये, ह्या भागामध्ये. ठीक आहे, हे जे काय भाग दिसतोय ह्या भागामध्ये आपल्या देशाचं काय आहे? लोकेशन आहे. हे कळलं असेल. ठीक आहे तुम्हाला. तर त्याच्यानंतर पुढे पहा, मी काय करतो तुम्हाला मॅप दाखवतो, म्हणजे आपला देश कुठं लोकेट केलेला आहे दाखवतो, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त काय होईल? क्लॅरिटी येऊन जाईल. पहा, तर आपण इथे एक मॅप पाहूया. ठीक आहे, मॅपचा फोटो मी इथं ठेवलेला आहे. पहा, हे काय आहे? आपली पृथ्वी आहे. आता पृथ्वीचा तुम्हाला फोटो दिसत असेल, हे काय पूर्ण तुमची आपली ही अर्थ आहे. अशा प्रकारची ही आपली काय आहे? अर्थ आहे, दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, हे अशा प्रकारचं. आणि हे अर्थ पहा, हे जे दिसते ना तुम्हाला इथं बघा, हे इक्वेटर दिसते का? हे दिसते तुम्हाला इक्वेटर. पहा इथं तुम्हाला पेन वर्क करत नाही मॅपवर. ठीक आहे, ही पेन आपली वर्क करत नाही. ठीक आहे, एकच मिनिट. तर ही मॅपवर काय होते? पेन वर्क करत नाही आपली. ठीक आहे, ही मी ऑनलाईन इमेज डाउनलोड केल्यामुळे पहा इथं. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढे पहा, तर हे आपला देश आहे, हा इंडिया दिसते तुम्हाला. इथून मी पेन वर्क करत नाही, तर हा आपला देश आहे इंडिया दिसला तुम्हाला, हा इंडिया आहे. आणि त्याच्यानंतर ही जी ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही लाईन दिसते ना अशी सरळ, ही लाईन आहे ही बा 0 डिग्री इक्वेटर नाव दिसते इथं. वर्क करत नाही, फक्त माझ्या ह्या ॲरोकडे बघा, प्लस जे साईन दिसते ना त्याच्याकडे बघा. तुम्हाला आपल्याला पेनचा वापर करता येणं चाललंय, मला याच्यावर चालत नाही. ठीक आहे, तर ही जी लाईन आहे इक्वेटर आहे, हे इक्वेटर आहे. तर इक्वेटरची आहे जी लाईन अशी बघा, ॲरोकडे बघा, हे इक्वेटर आहे. आणि ह्याच्या जे वरला भाग आहे इक्वेटरच्या, हा वरला म्हणजे हा वरला पार्ट आहे तो नॉर्थ पार्ट आहे. कोणता पार्ट आहे? नॉर्थ. आणि हा इक्वेटर जे आहे इक्वेटरच्या खालला पार्ट आहे तो साऊथ आहे. इकडला पार्ट आहे, इकडल्या साईडचा पार्ट आहे हा ईस्ट पार्ट आहे, हा इकडला आहे वेस्ट, हा खाली साऊथ, वर नॉर्थ. आणि आपली हे जे पूर्ण पृथ्वी आपण कॉन्टिनेंट वेगवेगळ्या कॉन्टिनेंट मध्ये डिवाइड केलेला आहे. आता हे पहा, मी वेगवेगळे कॉन्टिनेंट तुम्हाला सांगायला सुरू करतो. तर हे काय आहे? हा जो पार्ट आहे पूर्ण पहा, आता पेन वर्क करत नाही इथं, तर तुम्हाला इथं समजून घ्यायचंय. ठीक आहे, पेन याच्यामध्ये वर्क करत नाही. तर हे जे पार्ट आहे हा एवढा, तर हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला पहा, हा ह्याच्याकडे पहा, हा जो पार्ट आहे इथून पहा या पेनकडे पूर्ण पहा, हा नॉर्थ अमेरिका आहे. हे एवढा जो पार्ट आहे तो काय आहे? हे सगळं मी जे गोल करण्याचा प्रयत्न करतो हा नॉर्थ अमेरिका आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे इथून इतका जो पार्ट आहे हे साऊथ अमेरिका आहे. कॉन्टिनेंट आहेत आपले किती? सगळे कॉन्टिनेंट सांगतोय तुम्हाला, काउंट करा. हे नॉर्थ अमेरिका एक कॉन्टिनेंट झाला, त्याच्यानंतर साऊथ अमेरिका दुसरा कॉन्टिनेंट झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आफ्रिका, हा एक कॉन्टिनेंट आहे, आफ्रिका म्हणतो आपण. हा एवढा जो कॉन्टिनेंट आहे तो आफ्रिका आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो कॉन्टिनेंट दिसतोय तुम्हाला, हा अशा प्रकारचा कॉन्टिनेंट इथून असा थोडासा इथला रशियाचा थोडासा पार्ट इथून हा पहा, हा युरोप आहे. हे किती झाले? 4. 1 2 3 4 कॉन्टिनेंट झाले. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा कॉन्टिनेंट हा एशिया कॉन्टिनेंट आहे. सगळ्यात मोठा कॉन्टिनेंट कोणता आहे? एशिया कॉन्टिनेंट आहे. एशियन कॉन्टिनेंट पहा, हे पहा इथून इथपर्यंत हा एशियन कॉन्टिनेंट आहे. कुठून कुठपर्यंत? इथून इथपर्यंत अशा प्रकारचा एशियन कॉन्टिनेंट आहे सगळ्यात मोठा. हे इथून असा, हे सौदी अरेबिया इथून पहा, हे इथून येते, हे रेड सी इथून दिसते तुम्हाला, हे टर्की वगैरे, हे अशा प्रकारचं हे इथून असं सगळा पार्ट वगैरे ह्या एशियामध्ये येतो. ठीक आहे, मग किती झाले? 1 2 3 4 5 आणि हा ऑस्ट्रेलिया एक 6. ऑस्ट्रेलिया एक कॉन्टिनेंट आहे. ऑस्ट्रेलिया हा देश जरी वाटत असला तर हा कंट्री पण आहे आणि हा कॉन्टिनेंट पण आहे. पाहिजे दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पहा, अंटार्क्टिका. हे अंटार्क्टिका दिसते फ्रोझन, म्हणजे असं व्हाईट व्हाईट दिसते ना, हे व्हाईट व्हाईट का असं दाखवलेलं आहे? हे बर्फ आहे, बर्फाच्छादित म्हणतो आपण प्रदेश आहे. मग स्नो कवर्ड म्हणजे पूर्ण आहे का नाही, आईस आणि स्नो कवर्ड एरिया आहे पूर्ण. इथं काय आहे? सगळं बर्फ आहे का नाही? सगळं बर्फ आहे, त्याच्यामुळे व्हाईट दाखवलेलं आहे. आणि हे ब्ल्यू दिसते ते काय आहे? ते वॉटर आहे. वॉटरला ब्ल्यू दाखवलेलं आहे, सगळं पाणी. आणि हे वेगवेगळे ओशन आहे. तर आपल्या देशाच्या खाली जो ओशन दिसते तुम्हाला, हा इंडियन ओशन दिसतोय तुम्हाला, दिसतोय ना इथं पहा, इंडियन ओशन दिसतोय इथं. आणि आपल्या देशाच्या इकडल्या म्हणजे इकडल्या साईडला म्हणलं तर आपल्या इकडल्या म्हणजे ईस्टर्न साईडला बे ऑफ बेंगॉल आहे. आपल्या देशाच्या इकडल्या ईस्टर्न साईडला बे ऑफ बेंगॉल आहे. आणि पहा
ईस्टर्न साईडला बे ऑफ बेंगॉल आहे आणि वेस्टर्न साईडला अरेबियन सी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आणि महाराष्ट्राची कॅपिटल मुंबई आहे, त्याला आपण बॉम्बे म्हणून पण ओळखतो. जुनं नाव आहे बॉम्बे. ठीक आहे, हे दिसत असेल तुम्हाला. हे दिसलं असेल तुम्हाला तर हे मॅप वगैरे कळलं असेल तुम्हाला. तर हा इंडियन ओशन आहे. इंडियन ओशनचं एक्सटेंट हे इथून हे सगळं इथपर्यंत आहे, इथपर्यंत इंडियन ओशन आहे. त्याच्यानंतर हा पॅसिफिक ओशन आहे. इथं पण आहे पॅसिफिक ओशन, इथं पण आहे. तुम्ही म्हणसाल सर पॅसिफिक ओशन इथं आहे आणि इथं कसं आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी आपली पृथ्वी कशी आहे, आपण म्हणतो ना बोलता बोलता म्हणतो पृथ्वी गोल आहे. खरंच पृथ्वी गोल आहे. म्हणजे हे इकडून म्हणजे हे जग मिळते इकडं, हे जे मिळते ना ही जे पार्ट आहे हे दिसत असेल तुम्हाला, हा रशियाचा पार्ट आहे. दिसते रशिया नाव. आणि इथं पण तुम्ही पहा शॉर्ट मध्ये तुम्हाला इथं दिसत असेल. पहा हा झूम होते का, पहा इथं हा पण पार्ट काय रशियाचा आहे. दिसते तुम्हाला, हे रशिया नाव दिसते. म्हणजे हा इथला रशियाचा पार्ट आणि हा इथला रशियाचा पार्ट मिळतो. म्हणजे हे इकडून मिळते, गोल आहे. आपली पृथ्वी कशी आहे, गोल आहे आणि हे इकडून इकडे मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसत असेल, हा पॅसिफिक ओशन इकडून म्हणजे इकडून एंड होतो आणि इथं सुरू होतो. म्हणजे इकडून ह्या पण मिळतो आणि इकडं मिळतो. कळलं असेल तुम्हाला, हे इंडियन ओशन. आणि पॅसिफिक ओशन जगातला सगळ्यात मोठा ओशन आहे. म्हणजे ओशन मध्ये सगळ्यात मोठा ओशन कोणता आहे, पॅसिफिक ओशन. कॉन्टिनेंट मध्ये सगळ्यात मोठा कॉन्टिनेंट काय आहे, एशियन कॉन्टिनेंट. हा एशियन कॉन्टिनेंट आहे. बघा इथून पर्यंत पहा, एवढा मोठा हा एशियन कॉन्टिनेंट आहे. याच्याकडे लक्ष द्या, इथं मला हायलाइट करता येत नाही. ठीक आहे, हा एशियन कॉन्टिनेंट आहे. तर सगळ्यात मोठा एशियन कॉन्टिनेंट आहे. तर ठीक आहे, तुम्हाला हे कळलं असेल. आणि सगळ्यात मोठा ओशन पॅसिफिक ओशन आहे. त्याच्यानंतर हा इथे अटलांटिक ओशन आहे. हा सेकंड नंबरचा ओशन आहे, सेकंड नंबरचा मोठा ओशन आहे आणि एस शेप आहे. याचा अटलांटिक ओशनचा शेप कसा आहे, हा एस शेपचा आहे. ठीक आहे, हा इथून सुरू होतो, इकडे थोडासा मध्ये जातो आणि असा येतो, म्हणजे हा एस शेपचा. तर हे महत्वाचे काही ओशन्स आहेत, तुम्हाला कळलं असं. आणि त्याच्यानंतर वर एक ओशन आहे तुमचा आर्क्टिक ओशन. इथं काय आहे, आर्क्टिक ओशन, छोटा सगळ्यात छोटा आर्क्टिक ओशन इथं दिसत असेल आणि इथं दिसत असेल आर्क्टिक ओशन आहे. तर हे महत्वाचे आर्क्टिक ओशन आहेत. आणि जे सी आहे, सी छोटे असतात. ओशन्स खूप मोठे असतात आणि सी अशा हजारो, एखाद्या ओशन मध्ये हजारो सीज असतात. जसं आपल्या देशामध्ये इंडियन ओशन मध्ये 2 सीज आहेत. हे इंडियन ओशन आहे आणि ह्या इंडियन ओशन मध्ये तुम्हाला दिसते इथं बे ऑफ बेंगॉल. बे ऑफ बेंगॉल हा इंडियन ओशन आहे आणि इंडियन ओशन मध्ये बे ऑफ बेंगॉल ईस्टर्न साईडला आहे आपल्या आणि वेस्टर्न साईडला अरेबियन सी. आपल्या देशाला असे 2 मोठे सी आहेत. ठीक आहे, हे कळलं असेल. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, आपलं हे तुम्हाला मॅप कळलं असेल तर आपल्या ह्याच्यावर बघूया. ठीक आहे, PDF वर. तर ही तुम्हाला कळली असेल. इट इज लोकेटेड इन द सदर्न पार्ट ऑफ द एशियन कॉन्टिनेंट. तर एशियन कॉन्टिनेंटच्या आपला देश कोणत्या पार्टला आहे, सदर्न पार्ट मध्ये लोकेटेड आहे. तुम्ही जरी बघू शकता, हा एशियन कॉन्टिनेंट मी तुम्हाला सांगितलं होतं, हा कसा आहे, एशियन कॉन्टिनेंट आहे. आणि एशियन कॉन्टिनेंटचा हा सदर्न पार्ट आहे. हा कसा आहे, सदर्न म्हणजे साऊथला पार्ट आहे. त्याच्यामुळे सदर्न पार्ट मध्ये आपला देश लोकेटेड आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. तर ही माहिती कळली असेल. त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ फिगर 2.1 फाइंड द एक्सटेंट ऑफ द मेनलँड इंडिया. मेनलँड इंडियाचं एक्सटेंट काढायचं आहे. पहा, मेनलँड इंडिया आणि पूर्ण इंडिया आपला. पहा मेनलँड, पहा आपला देश कसा आहे. तुम्हाला हे आपण ही फिगर बघितलं, ही फिगर बघितल्यानंतर मी तुम्हाला ही माहिती सांगतो, नाही तर आता कन्फ्युजन होईल तुम्हाला. ह्या फिगरच्या साहाय्याने, ही फिगर काय आहे, 2.1 फिगर आहे. ह्या साहाय्याने आपल्याला ही माहिती फिलअप करायचं. फिल इन द डिग्रीज व्हॅल्यू इन द डिग्रीज इन द ब्लँक स्पेसेस. हे जे असेल ब्लँक स्पेसेस मध्ये डॅश डॅश डिग्री 4 मिनिट नॉर्थ टू डॅश डॅश डिग्री 6 मिनिट. हे जे आहे याला मिनिट वाचायचं, मिनिट नॉर्थ आणि एन आहे म्हणजे नॉर्थ. आणि त्याच्यानंतर हे लॅटिट्यूड बिटवीन 7 डिग्री हे ठीक आहे आणि हे लॉंगिट्यूड. पहा, हे महत्वाची गोष्ट आहे. तर हे तुम्हाला काय करायचं, फिलअप करायचं. तर काय करायचं, फिलअप कसं करणार आहे तुम्ही पहा. तर तुम्हाला काय करायचं, हे या मॅपची मदत घ्यायची. कशाची मदत घ्यायची, मॅपची मदत घ्यायची. ही मॅप दिलेला आहे, आपण मॅप घेतो मी. ठीक आहे, हा मॅप दिसत असेल तुम्हाला तर ठीक आहे, मी थोडंसं छोटं करतो, तुम्हाला दिसत नसेल तर ठीक आहे. आता दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं ठीक आहे, आता दिसत असेल तुम्हाला, चालते. तर वाटलं तर मी काय करतो, थोडंसं झूम करतो याला. ठीक आहे, थोडंसं झूम करतो जेणेकरून आपल्याला दिसेल पण. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आता दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, तर थोडं खाली येते का बघू आपण. नाही होत. ठीक आहे, तर पहा, तर हे तुम्हाला दिसत असेल, ही फिगर आहे. तर ही माहिती काय करायची, तुम्हाला फिलअप करायची आहे. आता इथे तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो मी तुम्हाला. इथं काय करतो, एक डायग्राम काढून दाखवतो, ड्रॉ करून दाखवतो इथे डायग्राम. ठीक आहे, पेन आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर पेनच्या सहाय्याने आपण काय करू, हा ठीक आहे. तर इथं दिसत असेल मे बी, नाहीतर दिसत नसेल तर ठीक आहे. इथं दिसत असेल ब्लँक जो एरिया येतो. ठीक आहे, दिसणं चालले का तुम्हाला,
ठीक आहे, तर इथंच काढून दाखवा तुम्ही. ठीक आहे, तर हे काय आहे, ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे, आता समजून घ्या पृथ्वी कशा प्रकारची डायग्राम मला तेवढी व्यवस्थित काढता येत नाही, समजणे महत्वाचं आहे. ठीक आहे, पहा आणि थोडस पेन टॅबवर काढायला मला अवघड पण चाललंय. ठीक आहे, तर हे काय आपलं नदन हेमिस्फिअर आहे. मी सांगितलं होतं हे नदन हेमिस्फिअर आहे, हे सदन हेमिस्फिअर आहे. त्याच्यानंतर ही वेस्ट साइड आहे, ही नॉर्थ साइड आहे. ही काय आहे, नॉर्थ साइड आहे. ही वेस्ट साइड आहे, ही ईस्ट साइड आहे आणि हे त्याच्यानंतर हे काय आहे, सदर्न साइड आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, जास्त कन्फ्युजन करायचं हो नो म्हणून मी हे सगळं काय करतो, मिटून टाकतो, हे नॉर्थ साऊथ वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा तुम्हाला, त्याच्यानंतर मला एक गोष्ट लक्षात घ्या, हे आपली जी कंट्री आहे, म्हणजे आपला हे कंट्री नाही, आपली ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीला आपण काय केलं, नदर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये आपण असं डिवाइड केलेलं आहे. पण आपल्याला एखाद्या, आता तुम्ही मॅप वापरता, सगळेजण काय वापरता, गुगल मॅप वापरता आणि एखादं लोकेशन पाहता, तुम्हाला जिथं कुठं जायचं असेल ते लोकेशन टाकता. तुम्हाला एक माहिती आहे का, म्हणजे जे तुम्ही कुठे कोणत्या लोकेशनला जाता, तुम्ही कोणत्या हॉटेलचा असेल, स्कूलचा असेल, गार्डनचा असेल, कोणत्या प्लेसला तुम्ही जाता, व्हिजिट करता, दवाखान्यात असेल, कुठे एक लोकेशन टाकता आणि त्या लोकेशनवर तुम्ही पोहोचता. ते कसं पोहोचत असेल, मॅप कशाच्या सहाय्याने वर्क करतो ते तुम्हाला मी सांगणार आहे, मॅप कसा वर्क करतो. ठीक आहे, तर हा मॅप कशाच्या सहाय्याने वर्क करत असतो बघा मित्रांनो, मॅप हा लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडच्या सहाय्याने वर्क करत असतो. कशाच्या सहाय्याने, लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडच्या सहाय्याने मॅप काय करत असतो, वर्क करत असतो. लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला, लॅटिट्यूड्स इथं दिलेलं आहे, लॅटिट्यूड्स आणि लॉंगिट्यूडच्या सहाय्याने मॅप काय करत असतो, वर्क करत असतो. तर तुम्हाला पहा, आता लॅटिट्यूड कशा ओळखायचे आणि लॉंगिट्यूड कशा ओळखायचे, ज्या हॉरिझॉन्टल आडव्या लाईन असतात, ज्या हॉरिझॉन्टल म्हणजे ह्या आडव्या लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आहे ही हॉरिझॉन्टल, ह्या लाईनला आडवी लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो याला. कोणती लाईन म्हणतो, हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो. म्हणजे हॉरिझॉन्टल ज्या आडव्या लाईन आहेत ह्याला काय म्हणायचं आपण, लॉंगिट्यूड म्हणायचं. काय म्हणायचं, लॅटिट्यूड म्हणायचं, सॉरी काय म्हणायचं, लॅटिट्यूड. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तर लक्षात ठेवण्यासाठी कन्फ्युजन होते, तर काय करायचं, लेटे हुए म्हणजे आडवे असतो आपण, म्हणजे झोपलेला असतो तेव्हा लेटे हुए म्हणतो आपण. तर लॅटिट्यूड आहे का नाही, लॅटिट्यूड आडव्या म्हणजे लेटे हुए पासून झोपलेला असतो आपण तेव्हा लेटे हुए असतो आपण, तर त्याला लॅटिट्यूड लक्षात घ्यायचं, म्हणजे आडव्या असतो आपण. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन असतात, म्हणजे आडव्या लाईन असतात, त्याला लॅटिट्यूड्स म्हणायचं. आणि ज्या उभ्या लाईन असतात त्याला काय म्हणायचं, लॉंगिट्यूड म्हणायचं. उभ्या लाईनला काय म्हणायचं, लॉंगिट्यूड म्हणायचं. मग आपल्या देशाला काय केलेलं, आता हे हे जे मेन लाईन आहे 0 डिग्रीला आपण इक्वेटर मध्ये, हे मिडलला आहे, सेंटरला आहे. हे जे काय आहे, हे अर्थ याला डिवाइड केलेला आहे. हे जे सेंटरला लाईन आहे ते 0 डिग्री, मग त्याच्या वरला पार्ट नॉर्थ पार्ट झाला, याला नदर्न हेमिस्फिअर म्हणतो. आणि हा खाल्ला पार्ट आहे त्याला सदर्न हेमिस्फिअर. हेमिस्फिअर म्हणजे शिकला असाल तुम्ही मॅथ मध्ये जो अर्ध वर्तुळ असतो, काय असतो, वर्तुळ असतो, सर्कल असतो, हा सर्कल आहे, हा सर्कलचा हाफ सर्कल असेल त्याला हेमिस्फिअर म्हणतो, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, मग हा जो नदर्न पार्ट आहे हा सदर्न पार्ट आहे, ह्याला आपण मग हे 0 डिग्रीची काय आहे, इक्वेटर आहे. आणि जे वेगवेगळ्या जे काही लाईन्स आहेत, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, म्हणजे हे काय आहे, लॅटिट्यूड आहे. हे काय आहे, लॅटिट्यूड आहे. आणि काही स्पेसिफिक लॅटिट्यूडला आपण वेगवेगळे स्पेसिफिक नावं दिलेत, जसं की ही 0 डिग्रीची लॅटिट्यूड आहे, 0 डिग्रीची लॅटिट्यूड आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे इक्वेटर, नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, इक्वेटर असं नाव दिलेलं आहे, इक्वेटर असं नाव दिलेलं आहे, इक्वेटर असं. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण इथं वर एक आहे ही लाईन, अशा भरपूर साऱ्या लाईन्स आहेत, तर ह्याच्यामध्ये जी महत्वाची लाईन आहे पहा, आता मी बाकी सगळ्या लाईन्स काढणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर ही लाईन काढलेली आहे, 2 लाईन काढलेल्या आहेत. ही जी लाईन आहे आपण याला 23 डिग्री काय नाव दिलेलं आहे, आपण याला काय दिलेलं आहे, आपण 23 डिग्री. ठीक आहे, हे गेलेलं आहे तुमचं, सर्कलच गेलेलं आहे. आता मला ड्रॉ काढावं लागेल डबल. ठीक आहे, पेनचा वापर केल्यामुळं. ठीक आहे, तर पहा हे सर्कल आहे अशा प्रकारचं. ठीक आहे, ही पृथ्वी आहे. ठीक आहे, सर्कल गेलेलं आहे. ठीक आहे, तर पहा हे जे आहे स्पेसिफिक, म्हणजे हे 23 डिग्री 30 मिनिट, 23 डिग्री 30 मिनिट ही नॉर्थ, हे दिसत नसेल तुम्हाला, हे नॉर्थला आहे. ठीक आहे, नॉर्थला आहे. आणि हे 23 डिग्री 30 मिनिट हे साऊथला आहे. काय आहे, साऊथला आहे. तर याला वर जे आहे नॉर्थला, तर याला म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो. काय म्हणतो, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो. इथं दिसत असेल आपल्या देशामध्ये आहे बा, इथं दिसते तुम्हाला 23 डिग्री 30 मिनिट नॉर्थ. हे काय आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, इथं दिसते मॅप मध्ये. आणि खाली जे इथं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आपल्या देशामधनं जाते, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. हे खूप महत्वाची माहिती आहे, तुम्हाला किचकट वाटत असेल, समजत नसेल
कारण जॉग्राफी हा सायन्स आहे. जॉग्राफी म्हणजे काही नाही, सायन्स आहे. तर सायन्स समजायला लोकांना अवघड जाते. तर हे थोडं अवघड जात असेल, थोडंसं एकदा दोनदा पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल. आणि एकदा जर क्लिअर झालं तर तुम्ही जीवनभर तुमच्या आयुष्यभर विसरणार नाहीत. आणि ही खूप महत्वाची माहिती आहे. तर ह्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्याला आपण लॅटिट्यूड म्हणतो. आणि ज्या व्हर्टिकल लाईन आहेत, तर मग आता आपण ह्या दुसऱ्या अशा व्हर्टिकल लाईन आपण पाडतो. अशा ठीक आहे, अशा वेगवेगळ्या व्हर्टिकल लाईन्स आहेत. अशा एवढ्या स्ट्रेट नाहीत, मला काढता येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या व्हर्टिकल लाईन्स आहेत. तुम्ही जर बघितलं असेल अशी, हे अशा प्रकारच्या काय असतील व्हर्टिकल लाईन्स तुम्हाला व्हर्टिकल म्हणजे उभ्या लाईन्स दिसतात. ठीक आहे, अशा प्रकारच्या व्हर्टिकल लाईन्स. ह्या व्हर्टिकल लाईन्स इथे काढलेल्या आहे मी. या व्हर्टिकल लाईन्सला काय म्हणतो, लॉंगिट्यूड म्हणतो. लॉंगिट्यूड म्हणतो. ह्या लॉंगिट्यूडचा मदत कशासाठी होते, लॉंगिट्यूड वरनं आपण टाइम, कोणत्या पण देशाचा आपण टाइम ठरवतो ना, कशावरून ठरवतो, ह्या लॉंगिट्यूड वरनं ठरवतो. आपल्या देशाचा कोणत्याही देशाचा टाइम असेल तर लॉंगिट्यूड वरनं टाइम ठरवतो. आणि ह्या दोघाचा लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड, हे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडचा उपयोग करून आपण कुठलेही प्रिसाइज लोकेशन सांगू शकतो. म्हणजे हे पहा, इथं जर मला जायचं ह्या जागी या लोकेशनला, तर इकडे काय लोकेशन, हे लोकेशन फिक्स झालेलं आहे. म्हणजे इतकं डिग्री, हे वरली व्हर्टिकल लाईन आहे त्याला लॉंगिट्यूड म्हणतो, हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला लॅटिट्यूड म्हणतो. म्हणजे इतके डिग्री लॉंगिट्यूड, इतके डिग्री लॅटिट्यूड म्हणलं तर आपण एक्झॅक्टली त्या लोकेशनला येऊ शकतो. ही तुम्हाला माहिती कळाली असेल. ठीक आहे, ही माहिती कळाली असेल. आता एकदाच मी काय करतो, हे पेज मोठं करून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, आणि ही माहिती काय करतो मी एकदाच इरेज करून टाकतो. सगळं हे झालेलं तुम्हाला दिसत नसेल. ठीक आहे, पहा आता. ठीक आहे, एकच मिनिट, मी ही सगळी माहिती इरेज करून घेतो. ठीक आहे, हे झालं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर ही माहिती काय करायचं, तुम्हाला फिलअप करायचं. ही जे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड किती आहे आपल्या देशाची, तुम्हाला माहिती काय करायचं, फिलअप करायची आहे. ठीक आहे, तर पुढे पहा. तर मी काय करतो, हे खाली घेतो एकदाच. एकच मिनिट. मॅपवर बघा, तुम्हाला शोधायचं आणि शोधून सांगायचं. तुम्हाला थोडीशी मी हिंट देतो आपल्या देशाचं किती डिग्री लॉंगिट्यूड आहे, किती डिग्री लॅटिट्यूड आहे. आता मेनलँड इंडियात पहा, महत्वाची गोष्ट, आपला जो ही जी कंट्री आहे, हे जो मेन आपला एरिया आहे, पहा पेन दिसते का तुम्हाला, एकच मिनिट, मी पेन पण घेतो. पेन गायब झालेली आहे आपली. ठीक आहे, तर ही जी आपल्या देशाची इथून आहे, इथून पहा, इथं पहा, इथून आपला देश स्टार्ट झालेला आहे. इथून आपला देश स्टार्ट झालेला आहे. कुठून झालेला आहे, इथून आपला देश काय झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे. इथून दिसते तुम्हाला, इथून आपला देश काय झालेला आहे, स्टार्ट झालेला आहे. इथून स्टार्ट झालेला आहे. त्याच्यानंतर परंतु हा आपल्या देशाचा, हे जे पाहता, हे अंदमान आणि निकोबार असं नाव दिसते तुम्हाला. अंदमान आणि निकोबार हे नाव दिसते. एवढा हा सुद्धा रिजन आहे ना, हा जो प्रदेश आहे आपल्या देशाचाच आहे. हा जो अंदमान आणि निकोबार, मी हे जे अंडरलाईन केलेलं आहे हे पूर्ण ना पेन मध्ये, हे आपल्या देशाचा भाग आहे. पण हा भाग आहे ओशन मध्ये. कोणत्या ओशन मध्ये, हा इंडियन ओशन नाव दिसते तुम्हाला, हे इंडियन ओशन मध्ये हा आपला भाग आहे. इंडियन ओशन मध्ये. मेनलँड इंडियामध्ये हा पार्ट येत नाही. मेनलँड म्हणजे मेन भाग आपल्या देशाचा. मेनलँड इंडियाचा अर्थ काय होतो, मेनलँड इंडिया, मेनलँड इंडियाचा मेन भाग, मुख्य पार्ट. मुख्य पार्ट मध्ये हा आपला, हा एवढा, ह्या जो इथून जे आहे तामिळनाडू आहे, केरला आहे. आणि तामिळनाडूला इथं सगळ्यात छोटं म्हणजे खाली जर असेल तर कन्याकुमारी म्हणतो ना, कन्याकुमारी ते वरी श्रीनगर म्हणतो. श्रीनगरच्या वरी पार्ट आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असं म्हणतो पॉप्युलरली. कन्याकुमारी इथं, आणि लास्टला स्टेट तामिळनाडू आहे. तामिळनाडू इथं दिसते, हे तामिळनाडू राज्य आहे. आणि वर तुम्ही जर गेला तर इथं जम्मू काश्मीर आहे वर आपल्या देशाला. हे मेनलँड पार्ट आहे. तर मेनलँडचं आपल्याला तिथं लोकेशन सांगायचं, हे वेगळं आहे. ठीक आहे, तर आपल्या देशाचं जर तुम्ही जर बघितल्या तर हा 8 डिग्री, तर काय आहे 8 डिग्री आणि मिनिट मध्ये, एक्झॅक्टली हे लोकेशन नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला 8 डिग्री किती मिनिट असणार आहे ती माहिती काय करायची, तुम्हाला फिलअप करायचे. तर आपल्या देशाचं लिहून घ्या तुम्ही, तिथं माहिती फिलअप करा. मी वर घेणार नाही, वाटलं तर ठीक आहे मी वर घेऊन तुम्हाला फिलअप करून देतो. फक्त एकदाच वाटलं तुम्हाला सांगतो मी, एकदा आणि नंतर फिलअप करून देतो. हे कळलं असेल तुम्हाला. तर पहा, ही जी माहिती आहे, ठीक आहे, एकच मिनिट, ही जी माहिती आहे, ठीक आहे, ही जी माहिती आहे, हे जे आहे आपलं काय आहे, म्हणजे हे सदर्न पार्ट आहे. मेनलँड इंडियाचं काय आपलं सदर्न पार्ट आहे. आणि आपण याला काय म्हणतो, हे लॉंगिट्यूड झालं. हे काय झालं, हे आपलं, हे काय झालं, लॅटिट्यूड झालं. हे काय झालं, ही लाईन कशी आहे आपली, हॉरिझॉन्टल लाईन आहे. ही हॉरिझॉन्टल लाईन अशी दिसते तुम्हाला, हॉरिझॉन्टल लाईन, ही झाली लॅटिट्यूड. आणि ही जी लाईन, आता त्याच्यानंतर आपण वर गेलो, समजा मी मॅप हा थोडासा वर घेतो. ठीक आहे, थोडासा वर घेतो. त्याच्यानंतर ही जे असं वर आलो आपण, ही पण काय आहे तुमची लॅटिट्यूड आहे. ही जी इथं आपला काय देश संपतोय, आपल्या देशाचं इथं बाउंड्री संपते. म्हणजे तुम्हाला इथं दिसते 37 डिग्री दिसते, याच्यावर थोडंसं आहे, म्हणजे इथं 37 डिग्री समथिंग काहीतरी असणार आहे आपल्या इथं. ठीक आहे, एक्झॅक्टली
म्हणजे तुम्हाला मॅपवर पण हे एक्झॅक्टली कळणार नाही, तुम्हाला गुगलवर सर्च करावं लागेल, कारण एवढं प्रिसाइजली तिथं दिलेलं नाही मॅप, ठीक आहे. तर तुम्हाला हे काढता येणार नाही, ठीक आहे. तर म्हणजे 37 डिग्री समथिंग काहीतरी असणार आहे. हे झाले काय झालेलं लॅटिट्यूड झाले, ह्या हॉरिझॉन्टल लाईन, कारण असं हॉरिझॉन्टल लाईन दिसतात ना तुम्हाला, ह्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या व्हर्टिकल लाईन आपल्या देशाची इथं पाहू शकता तुम्ही, इथपर्यंत हा इथं पार्ट दिसते तुम्हाला आपल्या देशाचा, हे जे दिसते का तुम्हाला, वाटलं तर हे मिटून टाकतो इथलं, म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल इथं पहा. तर हा पार्ट आहे आपल्या देशाचा, इथून स्टार्ट होते इथून, ठीक आहे. हे दिसते तुम्हाला, हा म्हणजे इथं किती डिग्री, हे मग काय असणार आहे तुमचं लॉंगिट्यूड. हे जो व्हर्टिकल लाईन आहे ती काय आहे, लॉंगिट्यूड आहे, लॉंगिट्यूड. आणि हे इथून स्टार्ट होते आणि मग इथून स्टार्ट होऊन ते कुठपर्यंत जाणार आहे, ते इथपर्यंत जाणार आहे. आपल्या देशाचा हा इथं पार्ट संपतो, ठीक आहे, इथपर्यंत पार्ट संपतो. म्हणजे हे तुम्हाला इथं दिसत असेल, इथं किती दिसाले तुम्हाला 90 डिग्री दिसाली, इथं 90 डिग्री दिसाले. पहा थोडंसं वर घेतो आणि तुम्हाला समजण्यासाठी सोपं होईल, म्हणजे किती येणार आहे अंदाज तरी येईल तुम्हाला, पूर्ण जरी कळणार नसेल तरी एक अंदाज येईल आपल्या देशाचं एक्सटेंट कुठून कुठपर्यंत आहे, ठीक आहे. एकच मिनिट, ठीक आहे. हा तर वरच गेले का, एक मिनिट, ठीक आहे. हा पहा आता दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे. हा ठीक आहे, आता दिसायला तुम्हाला, ठीक आहे, ठीक आहे. पहा इथं जर बघितलं तुम्ही, एकच मिनिट, मॅप खाली वरी होतंय, थोडस प्रॉब्लेम येते, पर जाऊ द्या, ठीक आहे, असू द्या. पहा इथं जर बघितलं तुम्हाला, हे 92 डिग्री दिसाले आणि आपल्या देशाचं एक्सटेंट इथं इथं इथपर्यंत येते, 92 डिग्री या 96च्या पुढे येते, ठीक आहे. मला माहित आहे म्हणून मी सांगतोय. आणि इथून तुम्हाला हे 68 डिग्री दिसते, इथं याच्या पुढे येणार आहे. मग आपल्या देशाचं जर एक्सटेंट बघितलं तुम्ही, इथं मी माहिती काय करतो तुम्हाला फिलअप करून देतो. फिल इन द डिग्रीज, व्हॅल्यू इन डिग्रीज इन द ब्लँक स्पेसेस, ही सगळी माहिती तुम्हाला फिलअप करतो. शक्यतो जर तुम्ही फिलअप करायला पाहिजे. तर हे तुमचं काय येते 8 डिग्री, इथं काय येते तुमचं 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ. हे काय असणार आहे तुमचं, म्हणजे मेनलँड इंडियाचा तर मॅप खाली घेत नाही मी, ठीक आहे, प्रॉब्लेम चालला. 8 डिग्री हे जे आहे त्याला डिग्री वाचतो आपण, 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ टू काय असणार आपला 37 डिग्री, म्हणजे हे इथं तुम्ही 36 बघता आणि हे 37, इथे 37 असणार आहे. 37 डिग्री किती असणार आहे, 37 डिग्री 6 मिनिट, हे जे आहे एक अशा प्रकारचं दिसतंय ना, याला मिनिट म्हणायचं, नॉर्थ लॅटिट्यूड. आणि त्याच्यानंतर बिटवीन, त्याच्यानंतर आता हे लॅटिट्यूड सांगितले आपण, लॉंगिट्यूड किती असते ते सांगायचे. लॉंगिट्यूड किती असणार आहे तुमचं 68, तुम्ही एकदा व्यवस्थित मॅप बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला समजून जाईल. 68 डिग्री 7 मिनिट ईस्ट टू 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट लॉंगिट्यूड. ईस्ट का वापरतो आपण ईस्ट साईडला, आणि नॉर्थ का वापरतो नॉर्थ मध्ये आहे, ठीक आहे. हे लॉंगिट्यूड आहे, ठीक आहे. आपल्याला कळलं असेल तुम्हाला, ही माहिती फिलअप केलेली आहे. ही तर खरं तर माहिती तुम्ही फिलअप करायला पाहिजे, एकदा कशी बघायची मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर हे आपला देश आहे, ठीक आहे, हे दिसलं असेल तुम्हाला. तर त्याच्यानंतर दुसरी काय माहिती सांगायची असेल तर हे आपल्या देशामध्ये वेगवेगळे राज्य आहे. राजस्थान आहे, राजस्थान सगळ्यात मोठं राज्य आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र. सगळ्यात मोठं राजस्थान, 1 नंबरला सगळ्यात जास्त एरिया असणारं राज्य आपल्या देशात राजस्थान आहे, 2 नंबरला मध्य प्रदेश आहे आणि 3 नंबरला महाराष्ट्र आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगतोय, ठीक आहे. पॉप्युलेशनच्या दृष्टीने जर हे केलं तर आपल्या देशाचा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाला पॉप्युलेशन आहे. आणि म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणत्या देशाची आहे मी तुम्हाला सांगायला सांगितले आहे का नाही, म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला सांगितलंय आन्सर त्याचं. आणि आपल्या देशामध्ये जर राज्याचा विचार केला तर 1 नंबरला पॉप्युलेशन उत्तर प्रदेशची जास्त आहे आणि 2 नंबरला महाराष्ट्राची पॉप्युलेशन जास्त आहे, ठीक आहे. ही तुम्हाला जनरल माहिती असायला पाहिजे. आणि हे बाकीचे सगळे काय आहे, राज्य आहेत आपल्या देशामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे लाईन आहे ते काय दाखवते, इंटरनॅशनल बाउंड्री दाखवते. ही लाईन आहे स्टेट बाउंड्री दाखवते आणि ही युनियन टेरिटरीची बाउंड्री दाखवते. आणि हे जे आरो आहे ते नॅशनल कॅपिटलचं दाखवते. हे नॅशनल कॅपिटल आपली न्यू दिल्ली इथं आहे तुम्हाला दाखवते, ठीक आहे. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. आणि त्याच्यानंतर आता आपण खाली माहिती बघूया, ठीक आहे. ही वरली राहिलेली का आपली, ठीक आहे, आपण ठीक आहे जी माहिती राहिली ती बघूया आपण, ठीक आहे. थोडस किचकट जाते पण एकदा जर समजलं तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या इझी जातील, ठीक आहे. मी एकदाच पेन चेंज करून घेतो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. एकदाच पेन आपण काय करू, दुसऱ्या कलरची पेन घेऊया, ठीक आहे. तर आपण काय करू, ग्रीन कलरची पेन घेऊ, ठीक आहे, चालते. पहा लक्ष द्या. तर हे पहा इंदिरा पॉइंट इज द सदर्न मोस्ट टिप ऑफ द इंडिया. आता हे मी तुम्हाला दाखवतो, कारण आता हे इंदिरा पॉइंट लक्षात ठेवा, कारण मला खालीवरी मॅप करायला थोडा वेळ जातोय, त्यामुळे काय करतो एकदाच तुम्हाला दाखवून देतो. तर एवढं लक्षात घ्या, इंदिरा पॉइंट इज द सदर्न मोस्ट टिप ऑफ इंडिया. याचा अर्थ काय होतो, आपला जो देश आहे ना
हा आपला देश आहे. आपल्या देशाचा सदर्न मोस्ट पॉइंट म्हणजे काय, एकदम खालचं टोक. खालचं टोक कोणतं आहे तर इंदिरा पॉइंट आहे. का आहे तर आपल्या देशाचं सदर्न मोस्ट पॉइंट म्हणजे सगळ्यात खालचं शेवटचं टोक काय, इंदिरा पॉइंट. हे परीक्षेमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा परीक्षा असो किंवा तुम्हाला कोणीही विचारते तर आपल्या देशातला सगळ्यात खालचं टोक कोणतं आहे म्हणजे सदर्न मोस्ट पॉइंट कोणता आहे तर तुम्हाला आलं पाहिजे, इंदिरा पॉइंट आहे. इज द सदर्न मोस्ट टिप ऑफ इंडिया. It is located on 6 degree 45 minute north parallel. तर ह्याचं लोकेशन कुठं आहे तर 6 डिग्री 45 मिनिट नॉर्थ पॅरलल. आणि आता हे सध्या तुम्हाला इंदिरा पॉइंट दिसते का नाही, हे आता सबमर्ज्ड पॉइंट आहे. इंदिरा पॉइंट कसा आहे, सबमर्ज्ड. सबमर्ज्डचा अर्थ काय होतो, सबमर्ज्डचा अर्थ काय होतो, बुडालेला आहे. बुडालेला आहे. कशामध्ये बुडालेला आहे, इंडियन ओशन मध्ये बुडालेला आहे. इंडियन ओशन बघितलं ना तुम्ही, इंडियन ओशन मध्ये काय झालेलं आहे, महासागर आहे. इंडियन ओशन हे महासागरामध्ये बुडालेलं आहे. का बुडालेलं आहे, हे 2004 मध्ये काय आली होती, सुनामी आली होती. 2004 मध्ये सुनामी आली होती आणि त्या सुनामीमध्ये इंदिरा पॉइंट बुडालेला आहे. ही एक्स्ट्राची माहिती तुम्हाला सांगतो. तर समजड पॉइंट आहे, तरी पण आपण ह्यालाच काय म्हणतो, आपल्या देशाचं सदर्न मोस्ट पॉइंट म्हणतो, कारण ते आपला पॉइंट आहे. ठीक आहे, आपण त्याला हे करतो. आणि याचं लोकेशन 6 डिग्री 45 मिनिट नॉर्थ पॅरलल आहे. आणि हे तुम्हाला मी दाखवतो एकदा मॅप खाली घेतल्यानंतर. ठीक आहे. ऑब्झर्व फिगर 2.1. आयडेंटिफाय द कंट्रीज अँड वॉटर बॉडीज अराउंड इंडिया अँड कम्प्लीट द टेबल इन युअर नोटबुक. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ही जी काय फिगर 2.1 आहे ऑब्झर्व करा आणि आपल्या देशाच्या आजूबाजूला कोणत्या कंट्री आहेत काय नाही, आणि त्याच्यानंतर वॉटर बॉडीज कोणते आहेत ते तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, हे ऑब्झर्व करा आणि मला काय करा, एक गोष्ट सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करायचंय. आपला देश आहे, कंट्री आहे, ह्या कंट्रीच्या साईडला आता इथं तुम्हाला बे ऑफ बेंगॉल दिसते, ईस्ट साईडला बे ऑफ बेंगॉल आहे, इकडे अरेबियन सी आहे, खाली इथं हा इंडियन ओशन दिसते तुम्हाला, हा इंडियन ओशन दिसते तुम्हाला. ठीक आहे, हे तुम्हाला वॉटर बॉडीज माहित आहे. मला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये एक क्वेश्चन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं मी तुम्हाला काय आन्सर करायला, व जगातली सगळ्यात पॉप्युलेटेड कंट्री कोणती आहे त्याचं आन्सर सांगायला सांगितले. त्याच्यानंतर दुसऱ्या एका क्वेश्चनचा आन्सर सांगा आपल्या देशाचं. म्हणजे हे क्वेश्चन तुम्हाला सांगतो याच्यासाठी काय, तुम्ही जाऊन घरी थोडी एक्सरसाइज करसाल, पाहसाल तर तुम्हाला जास्त करून तुमच्या लक्षामध्ये राहील. आपला देश जो आहे ना, आपल्या देशाला कोणत्या कोणत्या देशाच्या बाउंड्री लागतात, कोणत्या देशाच्या बाउंड्री काय करतात, टच करतात, ते मला सांगायचे. कोणत्या देशाच्या बाउंड्री काय करतात, बाउंड्री टच करतात, ते आपल्या देशाला सांगायचे. म्हणजे आपल्या देशाला, जसं की आपल्या देशाला तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानची बाउंड्री आहे, चायनाची बाउंड्री आहे, तर अशा किती देशाच्या बाउंड्री आपल्या देशाला टच करतात, गुगलच्या सहाय्याने सांगा, मॅपवर बघून सांगा, कसंही सांगा, पण मला कमेंट बॉक्समध्ये काय करा, आन्सर कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला ह्या गोष्टी कळतात का नाही कळतात. ठीक आहे, तर कोणत्या देशाच्या बाउंड्री, लँड बाउंड्री म्हणतो मी. ठीक आहे, लँड बाउंड्री एक असतात आणि ओशन बाउंड्री पण असतात. लँड बाउंड्री मध्ये कोणत्या कव्हर करतात आहे का नाही, कोणत्या टच करतात ते सांगायचं तुम्हाला. जसं ओशनला टच करतो, हे श्रीलंका ओशन मध्ये टच करते आपल्याला. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली बाउंड्री नाही आपली लँड बाउंड्री श्रीलंका सोबत, ही ओशन आहे, ओशन बाउंड्री आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा, हे इंदिरा पॉइंट सांगितलं होतं ना मी तुम्हाला, हे इंदिरा पॉइंट सदर्न मोस्ट पॉइंट आहे. हे दिसते तुम्हाला इंदिरा पॉइंट, इथं दिसते का, इंदिरा पॉइंट हे सदर्न मोस्ट पॉइंट आहे आपल्या देशाचं, इंदिरा पॉइंट. ठीक आहे, चला तर हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढला पार्ट बघूया आपण त्याच्यानंतर. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर ठीक आहे, आता हे जे चार्ट आहे ना, हे चार्ट काय करायचं तुम्हाला फिलअप करायचं. हा जो चार्ट दिलेला आहे त्यांनी, म्हणजे नेबरिंग कंट्रीज, सीज, ओशन. तर नेबरिंग कंट्रीज, सीज आणि ओशन कोणते कोणते आहेत. ईस्ट साईडला तुमचा सी कोणता आहे, सी मी सांगितलेले तुम्हाला. ईस्ट साईडला सी आहे तुमचा, कोणता सी आहे सांगा मला. ईस्ट साईडला बे ऑफ बेंगॉल सी आहे, कोणता आहे, बे ऑफ बेंगॉल हा सी आहे, बे ऑफ बेंगॉल सी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर वेस्ट साईडला हा बे ऑफ बेंगॉल, त्याच्यानंतर वेस्ट साईडला तुमचा कोणता सी आहे, वेस्ट साईडला अरेबियन सी आहे. काय आहे, अरेबियन काय आहे, अरेबियन सी आहे. कोणता सी आहे, अरेबियन सी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्थ साईडला ते सोडून दे, नॉर्थ आणि साऊथला सी वगैरे सोडून दे, नाहीये कोणता सी. ठीक आहे, तर त्याच्यानंतर हे मेन सी आहे. त्याच्यानंतर ईस्ट साईडला नेबरिंग कंट्रीज कोणत्या, ईस्ट साईडला कोणत्या नेबरिंग कंट्री आहेत त्याचे नाव तर लिहायचे तुम्हाला. नॉर्थ साईडला कोणत्या नेबरिंग कंट्री आहेत आणि साऊथ साईडला नेबरिंग कंट्रीज कोणत्या आहेत ते लिहायचे. आणि ओशन तुम्हाला, ओशन आपल्या देशामध्ये साऊथ साईडला, सदर्न साईडलाच आहे, एकच ओशन आहे, इंडियन ओशन एकच ओशन आहे आणि तो सदर्नला आहे, इंडियन
ओशन, एकच ओशन आहे. आणि ह्या इंडियन ओशनचं नाव पहा, इंडियन ओशनचं नाव जगामध्ये असा एकमेव ओशन आहे जगामध्ये. म्हणजे तुम्हाला सगळे ओशन सांगितले मी, कोणते कोणते ओशन आहेत. पॅसिफिक ओशन आहे का नाही, पॅसिफिक ओशन एक आहे, सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर हा 1 नंबरचा मोठा ओशन आहे. 2 नंबरला कोणता ओशन येतो, अटलांटिक ओशन येतो. कोणता ओशन येतो, अटलांटिक ओशन आहे. त्याच्यानंतर आर्टिक ओशन आहे का नाही, आर्टिक, अंटार्क्टिक. आणि त्याच्यानंतर काय आहे तुमचं, इंडियन ओशन आहे. हे ओशनचे नाव सांगितले, हे जाऊ द्या. पण महत्वाची गोष्ट मला एक सांगायचं आहे, जगामध्ये असा एकमेव ओशन आहे ज्या ओशनला नाव एका देशाच्या नावावरून भेटले. आणि ते एकमेव ओशन कोणता, इंडियन ओशन. म्हणजे आपल्या देशाचं नाव इंडिया आहे. आणि इंडिया इतकी मोठी कंट्री आहे आणि इंडियाला एवढा मोठा कव्हर करतो एरिया इंडियाचा, म्हणून त्या ओशनला नाव दिलेलं आहे इंडियन ओशन. कोणता ओशन दिलेलं आहे, इंडियन ओशन असं नाव दिलेलं आहे आपल्या देशाच्या नावावरनं. पहा, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आता आपण खाल्ला पार्ट बघूया. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. याच्यानंतरचं काय करूया आपण, पुढला पार्ट आपण बघूया. ठीक आहे, तर पहा. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेम ऑफ द कंट्री. आता हे आपल्या इंडियाविषयी माहिती झालेली आहे, तर एक पार्ट आपला झालेला आहे बघून वगैरे तुमचा अभ्यास करून. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे. आता आपल्या देशाविषयी आपण सगळी डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे दुसऱ्या देशाविषयी माहिती बघायचं. कोणाविषयी माहिती बघायचं, तर आपल्याला ह्याच्याविषयी माहिती बघायचं. कोणाविषयी, ब्राझील. तर ब्राझीलचं नेम ऑफ द कंट्री, नेम ऑफ द कंट्री काय, फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील, तर हे ब्राझीलचं नाव आहे. ठीक आहे, फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील हे नाव आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द कॅपिटल, तर हे कॅपिटल लक्षात ठेवायचं. ब्राझीलची कॅपिटल काय आहे, ब्राझिलिया. काय कॅपिटल आहे, ब्राझिलिया ही कॅपिटल आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकते 1 मार्कसाठी. ठीक आहे, तर ब्राझिलिया ही कॅपिटल आहे. त्याच्यानंतर लोकेशन, एक्सटेंट अँड बाउंड्रीज. हे जे म्हणजे ब्राझीलचं लोकेशन काय आहे, जसं आपल्या देशाचं बघितलं, एक्सटेंट आणि बाउंड्रीज काय आहे ब्राझीलचे हे तुम्हाला सांगायचं. तर पुढे आपण पाहूया वन स्टेप बाय स्टेप. तर सम पार्ट ऑफ ब्राझील लाईज इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर विच व्हाईल मोस्ट ऑफ इट लाईज इन द सदर्न हेमिस्फिअर. तुम्हाला काय सांगतात, आता तुम्हाला हे सांगितलेले मी, पहा इथं सांगितलेले सगळ्यांना, इथंच मी मॅप काढून शकतो, हे काढून दाखवतो. हे अर्थ आहे आपली. त्याच्यानंतर अर्थ मध्ये हे जो वरला पार्ट आहे तो नॉर्थ असतो, नदर्न हेमिस्फिअर, आणि तो हे सदर्न हेमिस्फिअर. वाचून घ्या. आता वाचवल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. सम पार्ट ऑफ ब्राझील, सम म्हणजे थोडा, सम पार्ट ऑफ ब्राझील लाईज इन द नदर्न हेमिस्फिअर, म्हणजे थोडा पार्ट ह्या ब्राझीलच्या नदर्न हेमिस्फिअर मध्ये आहे, म्हणजे ह्या याच्यावरी आहे, 0 डिग्रीच्या वरी. ठीक आहे. त्याच्यानंतर वाईल मोस्ट ऑफ म्हणजे बऱ्यापैकी, म्हणजे जास्तीत जास्त, मोस्ट ऑफ इट लाईज ऑन द सदर्न हेमिस्फिअर, म्हणजे जास्तीत जास्त पार्ट सदर्न हेमिस्फिअर मध्ये आहे. जसं आपल्या देशाचा पूर्ण पार्ट काय, नदर्न हेमिस्फिअर मध्ये, आपला देश पूर्णच्या पूर्ण नदर्न हेमिस्फिअर मध्ये आहे. तसं ब्राझीलचा पार्ट, थोडा पार्ट हा नदर्न हेमिस्फिअर मध्ये आणि जास्तीत जास्त पार्ट हा सदर्न हेमिस्फिअर मध्ये आहे असं सांगितलेलं आहे. ऑल्सो इट लाईज इन द वेस्टर्न हेमिस्फिअर इन द नदर्न पार्ट, वेस्टर्न हेमिस्फिअर इन द नदर्न पार्ट ऑफ द साऊथ अमेरिकन कंटिनेंट. आणि हा ब्राझील कोणत्या कंटिनेंट मध्ये येते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, वेगवेगळे कंटिनेंट मी दाखवलेलं आहे. तर हा कुठे येतो पहा, इथं तुम्हाला दाखवतो. ब्राझील हा दिसतोय इथं तुम्हाला, ब्राझील हा देश दिसतो इथं, ब्राझील हा देश दिसतोय. त्याच्यानंतर हा हेमिस्फिअर हा काय आहे पहा, हे 0 डिग्री इक्वेटर दिसते. हा 0 डिग्री इक्वेटर दिसते का पहा, इथे याच्याकडे मला पेन अंडरलाईन करता येत नाही, इथं पहा हे दिसते तुम्हाला 0 डिग्री इक्वेटर. त्याच्या हा वरला जो पार्ट आहे तो नदर्न हेमिस्फिअर मध्ये, हे म्हणजे इथून जे वर आहे नदर्न हेमिस्फिअर मध्ये खूप छोटा पार्ट आहे का नाही. हा छोटा पार्ट काय आहे नदर्न हेमिस्फिअर मध्ये, आणि ह्याच्या खालचा पूर्णच्या पूर्ण हा सदर्न हेमिस्फिअर मध्ये येतो. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल, बरोबर आहे, हे कळलं असेल. हे ब्राझील आहे. ठीक आहे, ब्राझील. आणि ब्राझीलमध्ये सगळ्यात महत्वाची नदी, आपल्या जगामधल्या महत्वाच्या नद्यापैकी एक नदी आहे, तर अमेझॉन नदी. आणि अमेझॉन नदी आणि तर अमेझॉन जंगल पण आहे. तर अमेझॉन नदी आहे, अमेझॉन जंगल आहे, जगातली सगळ्यात मोठी नदी आहे अमेझॉन. ठीक आहे, मोठी नदी म्हणतो. लांब नदी नाईल नदी आहे, हे इजिप्त मध्ये आहे, इथं दिसते तुम्हाला, हे इथं दिसत असेल. ठीक आहे, ही नाईल नदी इजिप्त मध्ये, हे इथं आहे. आणि त्याच्यानंतर ही मोठी नदी आहे, जगातली सगळ्यात मोठी नदी अमेझॉन आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं जंगल पण अमेझॉन जंगल आहे, इथं ब्राझील मध्ये आहे. आणि मोस्ट ऑफ द ट्राईब्स इथं राहतात. तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील. ठीक आहे. आणि इकडल्या साईडला ओशन आहे, कोणता ओशन आहे, अटलांटिक ओशन आहे. हा ब्राझीलच्या इकडल्या साईडला जो आहे, ईस्टर्न साईडला अटलांटिक ओशन आहे, पूर्ण अटलांटिक ओशन आहे, दिसते तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे माहिती बघूया आपण, ही माहिती तुम्हाला कळली असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपण पुढे बघूया. ठीक आहे.
एकच मिनिट. हा, ठीक आहे, हे झालेलं आहे. तर ब्राझील विषयी इथं माहिती दिलेलं आहे. हे मॅप दिलेलं आहे तुम्हाला, इथं मॅप वगैरे पाहून घ्या. आणि मॅप पाहिल्याच्या नंतर आता हा ब्राझील दिलेला आहे तुम्हाला, ठीक आहे. तर वाटलं तर मी इथं छोटा करतो तुम्हाला, म्हणजे जसं दिसेल व्यवस्थित. हे ब्राझीलची इथं माहिती दिलेली आहे. हा ब्राझील हा देश आहे, ठीक आहे. तर हे ब्राझीलची सदर्न बाउंड्री आहे, ही ब्राझीलची सदर्न बाउंड्री आहे. ही नदर्न बाउंड्री आहे, इथं दिसते तुम्हाला, ही नदर्न बाउंड्री आहे दिसते ब्राझीलची, ठीक आहे. त्याच्यानंतर ही ईस्टर्न बाउंड्री आहे, त्याच्यानंतर ही वेस्टर्न बाउंड्री आहे. तर हे जे काही तुम्हाला लॉंगिट्यूड लॅटिट्यूड आहे ब्राझीलचं, काय करायचे तुम्हाला इथं दिलेले फिलअप करायचे. आणि आता हे तुम्ही फिलअप करून सांगायचे. आता मी फिलअप करून देणार नाही तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ब्राझीलची ही जी कॅपिटल आहे ही ब्राझिलिया, इथं दिसत असेल तुम्हाला ब्राझिलिया ही ब्राझीलची कॅपिटल आहे. ब्राझिलिया ही ब्राझीलची काय आहे, कॅपिटल आहे. हे ब्राझील आहे, ठीक आहे. आणि ब्राझील हा खूप मोठा देश आहे, आपल्या देशापेक्षा खूप मोठा, आपल्या देशापेक्षा 3 पटीनं मोठा देश आहे. किती पटीनं मोठा आहे आपल्या देशापेक्षा? तीन का दोन पटीनं, 2 का 3 पटीनं मोठा आहे, एक्झॅक्टली, ठीक आहे. म्हणजे 2 पट तर मोठाच आहे आपल्या देशापेक्षा, 2 ते 3 पट मोठा असेल, ठीक आहे. 2च्या वर आहे, 3च्या आसपास असेल, ठीक आहे, एक्झॅक्टली, ठीक आहे. 2च्या म्हणजे आपल्या देशापेक्षा खूप मोठा आहे, ठीक आहे, ब्राझील. पण कोणती कंट्री पॉवरफुल आहे? आपला देश पॉवरफुल आहे का ब्राझील पॉवरफुल आहे? आपला देश खूप पॉवरफुल आहे ब्राझीलपेक्षा. कारण त्याचं काय आहे? कारण आपल्या देशामधली जी जमीन आहे ना, जमीन, आपल्या देशाची लोकसंख्या खूप जास्त आहे, आपल्या देशातले लोक खूप हुशार आहेत. आणि जमीन ही आपली कशी आहे, जी लँड आहे आपल्या देशातलं ना, लँड हे खूप फर्टाईल लँड आहे, फर्टाईल लँड आहे, फर्टाईल लँड आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त उद्योग करू शकतो, आपण इंडस्ट्रीज डेव्हलप करू शकतो, ऍग्रिकल्चर डेव्हलप करू शकतो. झालेलं आहे आपल्या देशात, सगळ्या डेव्हलप झालेलं आहे. इथं सगळ्यात जास्तीत जास्त जंगल आहे, सगळ्या नदी खोऱ्या आहेत, त्यामुळे इथं ट्रायबल लोक आहेत, त्यामुळे हे डेव्हलप झालेलं नाही ब्राझील, ठीक आहे. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर हे तुम्हाला कळलं असेल, हे माहिती वगैरे बघून घ्या आणि हे करा. आणि नॉर्थ अटलांटिक ओशन आहे हे. आणि हे काय आहे, साऊथ अमेरिकामध्ये येतो ब्राझील. हे जो सगळा पार्ट आहे, हे जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हे सगळा साऊथ अमेरिकेमध्ये येतो. ब्राझीलचं लोकेशन कुठं आहे? साऊथ अमेरिकामध्ये आहे, साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिकेमध्ये हे ब्राझीलचं लोकेशन येते, ठीक आहे. त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ फिगर 2.2 फाइंड द एक्सटेंट ऑफ मेनलँड ब्राझील, हे तुम्हाला दिसत असतील, ठीक आहे. फिल इन द डिग्रीज व्हॅल्यूज इन द ब्लँक स्पेसेस, हे तुम्हाला सांगायचं किती, म्हणजे लॅटिट्यूडनल एक्सटेंट किती आहे आणि तुमचं लॉंगिट्यूडनल एक्सटेंट किती आहे, हे ब्राझीलचं तुम्हाला काय करायचं, इथं फिलअप करायचं आहे, ठीक आहे. हे तुम्ही फिलअप करसाल, ठीक आहे, तुम्हाला येऊन जाते. फक्त काय करा, तुम्हाला जर मी सगळ्या गोष्टी सांगितलं तर तुम्ही काय करणार आहे, काही माहिती वगैरे तुम्ही काय करणार आहे, बघणार वगैरे काही नाहीये, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्व द फिगर 2.2 आयडेंटिफाय ब्राझील्स, हे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड फिलअप करायचे तुम्हाला. आयडेंटिफाय ब्राझील्स नेबरिंग कंट्रीज, नेबरिंग कंट्रीज म्हणजे ब्राझीलच्या नेबरिंग कंट्रीज कोणत्या आहेत ते फिलअप बघायचे तुम्हाला. अँड ओशन्स, फिल इन द चार्ट गिव्हन बिलो इन युअर नोटबुक. तर तुम्ही काय करा, गुगलवर जा, अशा प्रकारचा हे वर्ल्ड मॅप आहे, तर बघू शकता तुम्ही ब्राझीलच्या नेबरिंग कंट्रीज कोणत्या आहेत पहा, इथं तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या. तर फ्रेंच गुयाना आहे, सुरिनाम आहे, गुयाना आहे, हे कंट्री आहेत. फ्रेंच गुयाना, सुरिनाम, गुयाना. त्याच्यानंतर व्हेनेझुला, कोलंबिया. त्याच्यानंतर हे पेरू कंट्री आहे, बोलिव्हिया आहे, पराग्वे आहे, इथं उरुग्वे आहे आणि अर्जेंटिना. ह्या सगळ्या नेबरिंग कंट्रीज आहेत. ब्राझील खूप मोठा देश आहे ना, त्याच्यामुळे खूप मोठ्या कंट्री आहेत ह्याला लागून, ठीक आहे. इथून पहा, लिहून घ्या. उरुग्वे आहे, इथं अर्जेंटिना आहे, पराग्वे आहे, बोलिव्हिया आहे, पेरू आहे. त्याच्यानंतर पेरू इथं इथपर्यंत दिसते, ह्या येलो कलरचा पार्ट पिवळा. त्याच्यानंतर ही कोलंबिया आहे. त्याच्यानंतर व्हेनेझुला ही बाउंड्री टच करते. त्याच्यानंतर गुयाना आहे, हे सुरिनाम आहे. आणि त्याच्यानंतर फ्रेंच गुयाना, हे एवढ्या कंट्री काय करतात, ब्राझीलला बाउंड्री शेअर करतात. ओशन कोणता आहे, तर हा अटलांटिक ओशन आहे. कोणता ओशन आहे, हा अटलांटिक ओशन आहे. पूर्ण इथपर्यंत दिसते तुम्हाला, हा अटलांटिक ओशन आहे, ठीक आहे. इकडल्या साईडला अटलांटिक ओशन, इकडे पॅसिफिक ओशन आहे. पॅसिफिक ओशनला टच करतो का ब्राझील? नाही. तर अटलांटिक ओशन ईस्टर्न साईडला ब्राझीलचे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर रिओ डी जेनेरो हे एक शहर आहे, पण महत्वाचं शहर आहे. ब्राझीलची कॅपिटल ब्राझिलिया आहे. ब्राझीलची कॅपिटल ब्राझिलिया जरी असली तर रिओ डी जेनेरो हे जे शहर आहे ना, खूप महत्वाचं शहर आहे. आता याच्यानंतर काय करा, ही जी माहिती आहे ना, तुम्ही हे इथं काय नेबरिंग कंट्रीज, ओशन फक्त तुम्हाला माहित आहे. ईस्टर्न साईडला तुमचा अटलांटिक ओशन एकच ओशन आहे. अटलांटिक ओशन हा एकच ओशन आहे, अटलांटिक ओशन, ठीक आहे, ईस्टर्न साईडला. त्याच्यानंतर नॉर्थला कोणत्या कंट्री आहेत ते आपण बघितलं. नॉर्थला कोणतं आहे ते गुयाना, फ्रेंच गुयाना वगैरे, ठीक आहे. हे सगळ्या भरून घ्या तुम्ही. वेस्ट साईडला कोणत्या कंट्री आहेत, साऊथ साईडला कोणत्या आहेत, ईस्ट साईडला कोणत्या आहेत, हे सगळे चार्ट भरायचे, भरून घ्यायचे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. आणि मॅप बघायला शिकायचे. तुम्ही स्वतःहून जोपर्यंत मॅप बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. तर तुम्हाला स्वतःहून काय करायचं, मॅप बघायला शिकायचं आहे, हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड.
काय बघायचं? हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, इंडियाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघायचं. इंडियाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पहा. इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल फॉर ऑलमोस्ट 1.5 सेंचुरी. 1.5 सेंचुरी म्हणजे जवळपास आपल्या देशावर इंग्रजांचं किती वर्ष राज्य होतं? 150 वर्ष. सेंचुरी म्हणजे 100 वर्ष असतात, त्याला आपण म्हणतो सेंचुरी. पहा, तुम्हाला तर सगळ्यांना माहितच असणार आहे सेंचुरी काय असते. ठीक आहे, सेंचुरी काय असते तुम्हाला सगळ्यांना माहित असते. तुम्ही क्रिकेट बघता, सेंचुरी झाली तर सेंचुरी म्हणजे 100, शतक झालं म्हणतो ना आपण. इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल फॉर ऑलमोस्ट 1.5 सेंचुरी म्हणजे जवळपास आपल्या देशावर 150 इयर्स, 150 वर्ष आपल्या देशावर इंग्रजांचं काय होतं? राज्य होतं, 150 वर्ष. ठीक आहे. इंडिया गॉट इट्स इंडिपेंडन्स इन द इयर 1947 म्हणजे आपल्या देशाला कधी स्वातंत्र्य मिळालेले? 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला काय झालेलं आहे? स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कोणाकडनं स्वातंत्र्य मिळाले? इंडियावरनं. आपलं इंडियाला कोणाकडनं स्वातंत्र्य मिळालेलं आहे? ब्रिटिशर्सकडनं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ब्रिटिशर्स आपल्या देशावर रूल करत होते. डिस्पाइट फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स लाईक 3 वॉर्स, तर आपला देश 3 वॉर्स, फेमाइन सिच्युएशन्स इन व्हेरियस पार्ट अँड सिमिलर इश्यूज आफ्टर इंडिपेंडन्स, इंडिया इज अ मेजर डेव्हलपिंग कंट्री ऑफ द वर्ल्ड. पहा, इथपर्यंत माहिती पहा. मी तुम्हाला ही एवढी माहिती काय करतो? व्यवस्थितरित्या काय करतो? समजून सांगतो. ठीक आहे, पहा. तर आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालेले? तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालेलं आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे 1947 ला. आपल्या देशाला काय झालेलं आहे? स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 15 ऑगस्ट आहे का नाही? 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला काय मिळालेलं आहे? स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ठीक आहे. आपल्या देशाला कधी स्वातंत्र्य मिळालेलं आहे? 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर पुढे पहा. डिस्पाइट फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स, आपला देश स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर खूप सारे प्रॉब्लेम फेस करत होता. लाईक 3 वॉर्स, तर हे 3 वॉर्स विषयी माहिती सांगतो. आपल्या देशाचे म्हणजे आपल्या देशाचं युद्ध झालेलं आहे वेगवेगळ्या देशासोबत, वेगवेगळ्या नाही, 2च देशासोबत आपल्या देशाचं युद्ध झालेलं आहे. एक पाकिस्तान सोबत आपल्या देशाचं युद्ध झालेलं आहे, पाकिस्तान. दुसरं आपल्या देशाचं युद्ध झालेलं आहे चायना. आपल्या देश म्हणजे आपल्या देशाचे 2च दुश्मन आहेत, एक पाकिस्तान आहे, दुसरा चायना आहे. तर आपल्या देशाचं फर्स्ट जे आहे युद्ध, फर्स्ट वॉर झालेला आहे कोणासोबत झालेलं आहे? फर्स्ट वॉर जे आहे आपल्या देशाचं फर्स्ट वॉर झालेलं आहे चायनासोबत झालेलं आहे. कोणासोबत झालेलं आहे? चायनासोबत झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 1962 मध्ये झालेलं आहे. ही माहिती तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली नाही, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ही माहिती जरी जास्त असली तर तुमच्या खूप कामाची आहे आणि तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये कामाला येणार आहे आणि तुमचं जनरल नॉलेज इतकं वाढणार आहे की तुम्ही जर व्यवस्थित माझे लेक्चर जर सगळे बघितल्या तर तुमच्या पुढे कोणी जाऊ शकणार नाही. ठीक आहे, तुमच्या पुढे कोणी जाऊ शकणार आहे. त्यानं कुठेही किती फी भरून ट्युशन लावू द्या, कुठलेही क्लासेस करू द्या, त्यानं कुठूनही शिकू द्या, तुम्ही जर माझे सगळे लेक्चर जर व्यवस्थित बघल्या तुम्ही हिस्ट्री जिओग्राफीचे वगैरे, तर तुमच्या पुढे कोणी जाणार नाही. कारण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझे 2 पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन माझं एम ए झालेलं आहे पॉलिटिकल सायन्स मध्ये, सेट नेट पास आहे मी, आणि एम ए इकॉनॉमिक्स बी झालेलं आहे माझं, आणि त्याच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे मला हे सगळ्या खूप साऱ्या डिटेलमध्ये गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे तुमच्या पुढे कोणी जाणार नाही. ठीक आहे, हे तुम्हाला, तरी मी तुम्हाला तेवढी जास्त माहिती देत नाही तुम्हाला, कारण जास्त दिलं तर तुम्ही कंटाळून जासाल, म्हणून जेवढी गरजेची आहे तेवढी सांगतोय. मग पहिलं युद्ध आपल्या देशाचं झालंय चायनासोबत, आणि ते कधी झाले? 1962 ला झाले, 1962 ला. आणि हे युद्ध आपण जिंकलो का हारलो? तर हे युद्ध आपण काय केलेले? लूज केलेले, म्हणजे हारलेलो आहे आपण. हे युद्ध हारलेलं आहे. आता एकच युद्ध आपण हारलेलो आहे, ते बिन चायनासोबत, आणि आपल्या चायनासोबत एकच युद्ध झालेलं आहे 1962 ला, 1962 ला. आणि हे युद्ध आपण चायनासोबत का हारलो का जिंकलो? तर चायनासोबत आपण युद्ध हारलो. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे दुसरं युद्ध झालेलं आहे आपल्या देशाचं, दुसरं युद्ध झालेलं आहे कोणासोबत झालेलं आहे? पाकिस्तान सोबत झालेलं. दुसरं युद्ध कोणासोबत झाले? इथे लिहू तुम्ही, पाकिस्तान सोबत झाले. दुसरं युद्ध कोणासोबत झालेलं आहे? पाकिस्तान सोबत आपलं झालेलं आहे. आणि पाकिस्तान सोबत हे दुसरं युद्ध कधी झाले? 1965 ला झालेलं आहे, 1965 ला. आणि ह्याच्यामध्ये आपण काय जिंकलो का हारलो? ह्याच्यामध्ये आपण विन म्हणजे जिंकलोय. आपण पाकिस्तानला कधी आपण जिंकू दिलं नाही. क्रिकेटची मॅच असो का युद्ध असो, आपण पाकिस्तानला सदाच हरवत असतो. क्रिकेटची मॅच बी असो का युद्ध असो, कोणतीही गोष्ट असो, पाकिस्तानला आपण सदा आपल्याकडनं पराभवच मिळाला, तरी ते लोक आपल्यासोबत लढण्याचा प्रयत्नच करत असतात. ठीक आहे, चालते. तर आहे 1965 ला एक युद्ध झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाकिस्तानला एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये हरवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं युद्ध झालेलं आहे 1971 ला. 1971 ला ज्यावेळेस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, आणि या 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर होते. ठीक आहे.
आणि जवाहरलाल नेहरूची डेथ झाल्याच्या नंतर लाल बहादूर शास्त्री प्राईम मिनिस्टर होते आणि त्यांनी एक नारा दिला, जय जवान जय किसान. तुम्हाला नारा माहित असेल, जय जवान आहे का नाही, आता ऐकलं असेल जय जवान जय किसान, तुम्ही कधी नारा दिला असेल जय जवान जय किसान. म्हणजे हे त्यावेळेस दुष्काळ पण पडत होता, म्हणजे त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडत होता आणि युद्ध पण चालू होतं. मग दोघांना पण स्फूर्ती द्यायची गरज होती. जय जवान, जवान म्हणजे आपल्या देशाचे सैनिक आहेत त्यांना जवान म्हणतो, त्यांना पण काय स्फूर्ती देण्याची गरज होती, त्यांना पण प्रोत्साहन देण्याची गरज होती. त्यामुळे जय जवान आणि जय किसान म्हणजे जे किसान पण लोक आपले फेस करत होते प्रॉब्लेम दुष्काळामुळे, त्यांना जय किसान असा नारा दिलेला आहे 1965 आणि ते युद्ध आपण जिंकलेले आहे. 1971 ला जेव्हा युद्ध झाले त्यावेळेस आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टर होते इंदिरा गांधी. कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या, इंदिरा गांधी. आणि जे पाकिस्तानचे आपण त्यावेळेस 1971 युद्ध आपण तर जिंकलोच, आपण पाकिस्तान 1971 युद्ध जिंकलो आणि आपण पाकिस्तानचे किती तुकडे केलेले? पाकिस्तानचे 2 तुकडे केले. पाकिस्तान ईस्ट पाकिस्तान होता, ईस्ट पाकिस्तान म्हणजे आता जे तुम्हाला माहिती आहे बांगलादेश जो आहे तो ईस्ट पाकिस्तान होता आणि आताचा पाकिस्तान आहे तो वेस्ट पाकिस्तान होता. ठीक आहे, मग पाकिस्तानचा हा पार्टच आपण काढून टाकून दिला, बांगलादेश नवीन देशच तयार केला. म्हणजे असा घाव घातला पाकिस्तानवर की ते भरून काढू शकत नाही. पाकिस्तानची आपण अर्धी शक्तीच कमी करून टाकल्या, दुसरा देशच निर्माण केला. कोण केलेला आणि हे काम कोण केलेलं? आपल्या देशाच्या इंदिरा गांधीने केलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. हे तिसरं युद्ध आपल्या देशाचं 1971 मध्ये झालेलं आहे, पाकिस्तान सोबत झालेलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या युद्धाविषयी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, त्यावेळेस आपण पाकिस्तानचे किती हजार सैनिक आहे का नाही सैनिकाला कॅप्चर केलं होतं, म्हणजे सैनिकांनी सरेंडर केलं होतं 90,000, 90,000. बघा हा आकडा छोटा नाही, तर 90,000 पाकिस्तानच्या सोल्जर्सनं काय केलं होतं? सरेंडर केलं होतं. काय केलं होतं? सरेंडर केलं होतं आपल्या देशासमोर. सरेंडर म्हणजे एवढ्या देशात 90,000 हे एवढ्या आपण प्रिझन मध्ये टाकलं होतं, एवढ्या सैनिकांना पाकिस्तानच्या त्यांनी सरेंडर केलं होतं, आत्मसमर्पण केलं होतं. आणि आपण ह्या देशाच्या एवढ्या 90,000 सैनिकाला आपण जेलमध्ये टाकलं होतं आणि त्यांना खाना वगैरे देत होतं आपण. कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार आपण यांच्यावर केलेला नाही. ठीक आहे, आणि बाकी नंतर आपल्या इंदिरा गांधी आणि त्यांच्या देशामधले जे काही हे होते लीडर होते त्यांच्यामध्ये करार झाला आणि आपण त्यांच्या सैनिकाला 90,000 सैनिकाला त्यांच्या देशात पाठवून दिलो चांगल्या सन्मानानं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढे बघा, हे कळलं 3 वॉर्स विषयी माहिती. फेमाइन सिच्युएशन, फेमाइन म्हणजे काय? दुष्काळ. फेमाइन, खूप सारे फेमाइन मी तुम्हाला सांगितलं 1965 मध्ये इंडिया फेमाइन फेस करत होता. त्यामुळे जे आपलं कोण लाल बहादूर शास्त्री आणि यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. ठीक आहे, फेमाइन सिच्युएशन इन व्हेरियस पार्ट्स ऑफ अँड सिमिलर इश्यूज आफ्टर इंडिपेंडन्स. ठीक आहे, इंडिया इज अ मेजर डेव्हलपिंग कंट्री. इंडिया इज अ मेजर डेव्हलपिंग कंट्री. तर इन ऑफ द वर्ल्ड पहा, महत्वाची गोष्ट, 2 प्रकारच्या कंट्री असतात देशामध्ये. कोणत्या प्रकारच्या कंट्री? 3 प्रकारच्या असतात. पण एक तर काय असते? डेव्हलप्ड कंट्री आहे का नाही. कोणती कंट्री असते? डेव्हलप्ड कंट्री. कोणती असते? डेव्हलप्ड. पहा कोणती कंट्री असते? एक कंट्री असते तुमची काय असते? डेव्हलप्ड कंट्री असते. कोणती असते? एकच मिनिट. कोणती कंट्री असते? डेव्हलप्ड कंट्री. डेव्हलप्ड कंट्री असते. एक तर डेव्हलप्ड कंट्री असते, दुसरी असते डेव्हलपिंग कंट्री. दुसरी काय असते? डेव्हलपिंग कंट्री. म्हणजे डेव्हलप्ड कंट्री आणि डेव्हलपिंग कंट्री, हे डेव्हलपिंग कंट्रीचं दिलेलं आहे. डेव्हलप्ड कंट्री आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये काय फरक असतो? म्हणजे डेव्हलप्ड कंट्री म्हणजे ज्यांची काय झालेली प्रोग्रेस झालेली आहे, म्हणजे जे कंट्री प्रोग्रेस झालेली आहे, जे कंट्री श्रीमंत आहेत त्यांना डेव्हलप्ड कंट्री म्हणतो. जसे की कोणते असेल? जसं की जपान असेल, जपान डेव्हलप्ड कंट्री आहे. त्याच्यानंतर अमेरिका असेल, अमेरिका म्हणजे कोणती अमेरिका? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेचं पूर्ण नाव काय? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, पण आपण त्यांना शॉर्टमध्ये अमेरिका म्हणतो. त्याच्यानंतर युके असेल म्हणजे ब्रिटन असेल, हे वेगवेगळ्या. त्याच्यानंतर कोणते दुसऱ्या रशिया असेल, त्याच्यानंतर हे जर्मनी असेल, फ्रान्स असेल, हे सगळ्या कंट्री डेव्हलप्ड कंट्री आहेत. डेव्हलपिंग कंट्रीमध्ये कोणत्या कंट्री येतात? चायना असेल, इंडिया असेल, ब्राझील असेल, ह्या सगळ्या डेव्हलपिंग कंट्री आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा, म्हणजे इंडिया काय आहे? मेजर डेव्हलपिंग कंट्री आहे. इंडिया इज, पहा ही माहिती मिटून घेतो म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल. पहा, ठीक आहे, आता पहा, इंडिया इज कन्सिडर्ड टू बी ग्लोबल मार्केट टू. म्हणजे आपल्या ग्लोबल मार्केट का आहे? इंडिया ग्लोबल मार्केट का आहे? कारण आपल्या देशामध्ये एवढी मोठी पॉप्युलेशन आहे. समजा एक आपल्या देशाची किती करोड पॉप्युलेशन आहे? आता जवळपास 145 करोडच्या आसपास पॉप्युलेशन आहे आपल्या देशाची. मी जर तुम्हाला सांगितलं आपल्या देशामध्ये खूप मोठं मार्केट आहे, समजा 145 करोड लोकांपैकी समजा प्रत्येक माणसाने 1 रुपयाची वस्तू खरेदी केली तर 145 कोटी रुपयाचा बिझनेस व्हायला. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत आणि खर्च करणारच ना लोक. दररोज त्यांना खायला लागते, प्यायला लागते,
आहे का नाही, सगळ्या गोष्टीला लागते. पण त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट आहे. ठीक आहे. ग्लोबल मार्केट टू बिकॉज ऑफ व्हेरियस इकॉनॉमिक रिफॉर्म्स फ्रॉम टाइम टू टाइम इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हॅज प्लेस्ड ऑफ. इंडिया हे मोठं मार्केट आहे, त्याच्या मागचं एक तर पॉप्युलेशन आहे आणि आपल्या देशामध्ये वेगवेगळे रिफॉर्म वेगवेगळ्या टाइमला आपण काय केले आपल्या देशामध्ये राबवलेले आहेत. त्याच्याविषयी आता मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देणार नाही, नाहीतर तुम्हाला जास्त बोर होईल. ठीक आहे. पुढे पहा. द प्रपोर्शन ऑफ youths इन इंडियाज पॉप्युलेशन इज हाय. आपल्या देशामध्ये जे पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन जे आहे, पॉप्युलेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. पहा आता पहा याच्यामध्ये तर पॉप्युलेशन मध्ये कोण असते, एक तर मेल असतात आणि दुसरं फिमेल असतात. आता ट्रान्सजेंडर बिनजेंडर विषयी बोलणार नाही आपण, ते निग्लिजिबल पार्ट असते, ह्या दोन विषयीच बोलतो आपण. एक तर मेल असते, फिमेल असते. ठीक आहे. तर हे सोडून द्या. त्याच्यानंतर हे मेल फिमेल असतात, पण ह्याच्यामध्ये पण पॉप्युलेशनचे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये एक छोट्या लेवलला चिल्ड्रन असतात, त्याच्यानंतर काय असतात, युथ असतात, युथ म्हणजे जवान लोक, आणि त्याच्यानंतर कोण असतात, एज ओल्ड पीपल असतात, म्हणजे म्हातारे लोक असतात. कोण असतात, एज ओल्ड. तर याच्यामध्ये हे चिल्ड्रन असतात. तुम्हाला माहित आहे चिल्ड्रन म्हणजे तुमच्यासारखे जे मुलं आहेत, चिल्ड्रन आहे का ना, छोटे लहान मुलं वगैरे आहेत, ते लायबिलिटी असतात. चिल्ड्रन आणि एज ओल्ड लोक काय असतात, लायबिलिटी म्हणजे काय, ते पैसे कमवत नाहीत. लायबिलिटी म्हणजे काय, आता हे चिल्ड्रन आणि एज ओल्ड लोक काय असतात, लायबिलिटी असतात, म्हणजे ते पैसे कमवू शकत नाहीत, काम करू शकत नाहीत, आणि त्यांचे जे आई वडील आहेत, पॅरेंट्सला वगैरे त्यांना काय करावं लागते, पोसावं लागते. तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही काही काम करता का, काही काम करत नाही. तर तुम्ही आता शिक्षण चालू आहे, म्हणजे तुमच्या शिक्षणाला वगैरे पैसा खर्च करावा लागते का नाही तुमच्या शिक्षणावर, आणि हा तुमच्या शिक्षणावर पैसा कोण खर्च करते, तुमचे मम्मी पप्पा खर्च करतात. म्हणजे तुम्ही लायबिलिटी आहात तुमच्या मम्मी पप्पासाठी, आणि तुमच्या घरी आजी आजोबा असतील, म्हातारे लोक असतील, ते पण लायबिलिटी आहे, म्हणजे ते पण काम करत नाहीत. ठीक आहे. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की काय म्हातारे लोक किंवा चिल्ड्रन लोक राहून, प्रत्येक माणूस हा आयुष्यातल्या ह्या 3 स्टेज मधनं जात असतो, आहे का नाही. आधी तो लहान मुलगा राहतो, त्याच्यानंतर तो मोठा माणूस होतो, मग त्याच्या युथ होतो, जवान होतो, त्याच्यानंतर म्हातारा होतो. पण आपल्याला इकॉनॉमिक दृष्टिकोनात इथं पाहायचं आहे, जर देशामध्ये जर युथ ची लोकसंख्या जर जास्त असली, युथ पॉप्युलेशन जास्त असली, युथ पॉप्युलेशन म्हणजे मला एक म्हणायचं आहे, म्हणजे तुमच्या देशामध्ये ज्यांचं वय वर्ष 18 इयर्स टू 60 to 65 इयर्स, ह्या जी पॉप्युलेशन असते ते प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन असते. प्रोडक्टिव्ह म्हणजे हे लोक आहे का ना, 18 वर्ष ते 60 ते 65 वर्षामधले लोक हे जवान लोक असतात, काम करू शकतात, काम करून पैसे कमवू शकतात. आणि ज्या देशामध्ये ह्या लोकसंख्या जास्त आहे, म्हणजे 18 ते 60 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंतचे जे लोक आहेत, ते जास्तीत जास्त लोक म्हणजे देश पुढे जाण्याचे चान्सेस आहेत. आणि ज्या देशामध्ये समजा हे 60 ते 65 वर्षाच्या वरली जे पॉप्युलेशन जर जास्त असेल, तर त्यांचं म्हणजे काम करणारे लोक कमी आहेत, आणि म्हणजे हे लोकांना 60-65 असेल तर त्यांचा आजार असतात, म्हातारी लोक असतात, ते आजारी पडतात, काम करू शकत नाही, त्यांच्या दवाखान्याचा खर्च असतो, त्यांची देखभाल करावी लागते, तर त्यांचा हा प्रॉब्लेम जास्त असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे चिल्ड्रन जर असले, तर चिल्ड्रन आता जर तुम्ही शिक्षण जरी घेत असला, तर तुम्ही काही काम करत नसाल, तर एक तुमच्याकडनं एक काय आहे, आशा आहे, म्हणजे होप आहे तुमच्याकडनं, की उद्या तुम्ही भविष्यामध्ये शिक्षण घेऊन मोठे होणार आहात, वय वाढणार आहे तुमचं, आणि प्रोडक्टिव्ह म्हणजे तुम्ही कुठेतरी जॉब करणार आहे, कंपनीमध्ये जॉब करसाल, कुठे कंपनीमध्ये जॉब करसाल, गव्हर्नमेंट जॉब करसाल कोणता, किंवा एखादा बिझनेस टाकसाल, काहीतरी करसाल, तुम्ही काहीतरी कमवणार आहे, तुमच्याकडनं एक आशा आहे. ठीक आहे. आपल्या देशासाठी एक महत्वाची गोष्ट काय आहे, की आपल्या देशाला फायदा काय आहे, की आपल्या देशामध्ये इंडियाज पॉप्युलेशन मध्ये आपल्या काय आहे, युथ, द प्रपोर्शन ऑफ युथ इन इंडियाज पॉप्युलेशन इज हाय. आपल्या देशामध्ये जे काही युथचे पॉप्युलेशन आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ऍज दिस फॉर्म्स अ मेजर पार्ट ऑफ वर्किंग पॉप्युलेशन. मी म्हणले तुम्हाला सांगितले की ऍज दिस फॉर्म्स म्हणजे युथ काय वर्किंग पॉप्युलेशनचा पार्ट असतात. इंडिया इज लुक्ड अपॉन ऍज अ यंग कंट्री. आपल्या देशाला कोणती कंट्री म्हणून ओळखले जाते, यंग कंट्री. कारण मी सांगितले वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे ज्यांचं वय वर्ष 18 ते 60 वर्ष किंवा 65 वर्ष आहे. वेगवेगळ्या जागी वेगवेगळं दिलेलं आहे म्हणून 60-65 म्हणतो मी, म्हणजे मोस्टली 18 to 60 धरतो आपण. 18 ते 60 वर्ष आहे त्याला कोणती पॉप्युलेशन म्हणतो, वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो, म्हणजे जे काम करू शकतात त्याला वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, ही गोष्ट कळली असेल तुम्हाला. ठीक आहे, चालते. तर काय करूया आपण आजच्या ह्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया. याच्यानंतरचा जो पार्ट आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ ब्राझील हे आहे ते नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू. हे जर बघितलं तर आपलं काय होईल, लेक्चर खूप मोठं होईल आणि तुम्हाला काय होईल, बोरिंग होईल. त्यासाठी आपण काय करू,
हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहूया का. छोटा असेल तर बघूया का आपण. पहा मी बघतो एकदाच, 1 मिनिट किती आहे. 1च मिनिट. ठीक आहे, तर किती पार्ट राहिलेला आहे आपला. तर थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ब्राझीलचं राहिले तर पाहून घेऊया. कशाला दुसरं मोठं लेक्चर करूया आपण. ठीक आहे, लगेच पाहून घेऊया. ठीक आहे, ब्राझील विषयी जास्त माहिती बघायची गरज नाही, कारण आपला दुसरा देश आहे. आपल्या देशाविषयी आपण थोडीशी डिटेल माहिती बघतो. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ब्राझील विषयी पाहू. फॉर मोर दॅन 3 centuries ब्राझील वॉज अंडर पोर्तुगीज रूल. आपला देश 1.5 century म्हणजे 150 वर्ष आपल्या देशावर ब्रिटिशरचं राज्य होतं. परंतु ब्राझीलवर किती वर्ष कोणाचं राज्य होतं. पोर्तुगीज. आपल्या देशावर कोणाचं राज्य होतं. आपल्या देशावर ब्रिटिशरचं राज्य होतं, पण ब्राझीलवर कोणाचं राज्य होतं. पोर्तुगीज. हे लक्षात ठेवा. आपल्या देशात पण पोर्तुगीज होते का. आपल्या देशात पण पोर्तुगीज होते. तुम्हाला माहिती आहे गोवा, सगळ्यांनाच माहिती आहे, मला माहिती आहे, गोव्याला सगळ्यांना जायची इच्छा असते. तुम्ही पण कधीतरी प्लॅन करत असाल भविष्यामध्ये मी गोव्याला जाऊन येतो, किंवा बरेचसे लोक गोव्याला जाऊन आले असाल, तर हे गोव्यामध्ये पोर्तुगीज राज्य करत होते आपल्या देशामध्ये. पण हे ब्राझीलमध्ये त्यांनी 300 वर्ष राज्य केले. ब्राझीलवर पोर्तुगीजांनी किती राज्य केलेले, किती वर्ष. 300 वर्ष. 3 century म्हणजे 300 वर्ष ब्राझीलवर राज्य केले. ब्राझील गेन इट्स इंडिपेंडन्स इन 1822. ब्राझीलला त्यांचं इंडिपेंडन्स 1822 मध्ये भेटलेले. फ्रॉम 1930 म्हणजे आपल्या देशाच्या अगोदर. पण पुढे पहा. फ्रॉम 1930 to 1985 फॉर मोर दॅन हाफ सेंचुरी इट वॉज अंडर पॉप्युलिस्ट मिलिटरी गव्हर्नमेंट. तर 1930 ते 1985, 1930 ते 1985 फॉर मोर दॅन हाफ सेंचुरी म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त. हे जर कॅल्क्युलेट जर केल्या तुम्ही, हे 30 ते 85 पहा तर किती वर्ष होते. 30 60 आणि 90 जर म्हणलं तर तुम्ही म्हणजे 55 वर्ष जवळपास आहे का नाही. 55 इयर्स होत. मोर दॅन हाफ सेंचुरी, पण एक्झॅक्टली 55 इयर्स. 55 इयर्स हे ब्राझील कोणाच्या रूल मध्ये होते. तर हे 55 इयर्स हे मिटून घे तुम्ही. पहा 55 इयर्स म्हणजे 55 वर्ष हे ब्राझील मोर दॅन हाफ सेंचुरी इट वॉज अंडर पॉप्युलिस्ट मिलिटरी रूल. मिलिटरी गव्हर्नमेंटच्या अंडर होतं. मिलिटरी गव्हर्नमेंट माहित आहे, जसं तुम्ही पाकिस्तानमध्ये पहा, नावालाच पाकिस्तान काय आहे, स्वतंत्र देश आहे, परंतु तिथली जी मिलिटरी आहे खूप स्ट्रॉंग आहे. मिलिटरी गव्हर्नमेंट आहे पाकिस्तानमध्ये. आता म्यानमारमध्ये एक देश आहे आपल्या साईडला, म्यानमारमध्ये पण मिलिटरी गव्हर्नमेंट आहे, मिलिटरी रूल आहे. पुढे पहा. इट हॅज ओव्हरकम ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज इन द 20th century. इट हॅज ओव्हरकम ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज. ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज ज्या होत्या ते 20th century मध्ये त्यांनी ओव्हरकम केलेले आहेत. ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज म्हणजे वेगवेगळे रिसेशन येतात. 1929 मध्ये, आता हे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, ग्लोबल रिसेशन आलं होतं आहे का नाही. अमेरिकन रिसेशन, अमेरिकेमध्ये रिसेशन आलं आणि पूर्ण जगामध्ये पसरलं, आणि त्याच्यामुळे जॉब गेले, महागाई वाढली, सगळं प्रॉब्लेम झाले. ठीक आहे, गरिबी वाढली, सगळ्या गोष्टी झाल्या. तर 20th century मध्ये ब्राझील ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीजला ओव्हरकम केलेले. Brazil is seen as a contributor to economic growth of the world and an important market in future. तर ब्राझील एक आपल्या जगामधला सगळ्यात महत्वाचा देश, म्हणजे सगळ्यात महत्वाचा नाही, म्हणजे बऱ्यापैकी महत्वाचे जे काही देश आहेत, जसे इंडिया आहे, चायना आहे, भरपूर दुसरे देश आहेत, साऊथ अमेरिका आहे, असे देश आहेत. त्यापैकी ब्राझील हा एक आपल्या जगामधला महत्वाचा देश आहे, जो की काय आहे, जगाची जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे, इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी महत्वाचा रोल काय करतो, प्ले करतो. हे तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर याच्या पुढचा आपण पार्ट बघूया. इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का नाही. काही जरी अडचण असेल, तुम्हाला कोणती गोष्ट समजली नसेल, तर तुम्ही काय करा, एकदा दोनदा हा व्हिडिओ पाहून घ्या, आणि जरी समज नसेल तर तुमचं काही जे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही काय करा, ते कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता, तुमचे क्वेश्चन जे काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर फ्रीली तुम्ही विचारू शकता. ते तुम्हाला समजून सांगण्याचा, तुमच्या शंका, डाऊट वगैरे दूर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. शो द फॉलोइंग एलिमेंट्स इन फिगर 2.3 म्हणजे जे काही मॅप मध्ये आहे तुम्हाला दाखवावं लागेल. नेम ऑल द कंट्रीज अँड ओशन्स ऑफ द वर्ल्ड. नेम ऑल द कंट्रीज अँड कॉन्टिनेंट. नेम ऑल द कॉन्टिनेंट्स अँड ओशन्स ऑफ द वर्ल्ड. आता तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये, म्हणजे वर्ल्डमध्ये कोणते कोणते कॉन्टिनेंट आहेत ते सगळे सांगायचे तुम्हाला. सरळ सरळ पहा, याचे कॉन्टिनेंटचे आन्सर शॉर्टमध्ये सांगतो, तुम्ही लिहायचे, हे क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. आणि मला काय करा, आता मी तुम्हाला सांगितलेले ऑलरेडी, तर ह्याचं काय करा, ह्याचं पण आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे कोणते कोणते कॉन्टिनेंट आहेत. ठीक आहे, हे कमेंट करायचं. तुम्ही सांगणार नाही, तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये सांगितलं मी तुम्हाला कोणते कोणते कॉन्टिनेंट आहे वर्ल्ड मॅप बघताना ते सांगितलेले आहे. ठीक आहे, ते कमेंट करा. कलर ब्राझील अँड इंडिया युझिंग डिफरंट कलर्स अँड नेम देम. तर तुम्ही जर मॅप घ्या आणि कलर करायचे तुम्हाला आणि नावं द्यायचे ते वेगवेगळे. ठीक आहे, जे महत्वाचे सिटीज वगैरे आहेत त्याला.
ड्रॉ इक्वेटर ऑन द मॅप अँड राईट इट्स व्हॅल्यू इन डिग्रीज. तर तुम्हाला काय करायचं, इक्वेटर काय करायचं, ड्रॉ इक्वेटर ऑन द मॅप अँड राईट इट्स व्हॅल्यू इन डिग्रीज. तर इक्वेटर विषयी तुम्हाला सांगितले मी तुम्हाला, हे जे आपलं काय आहे, ही जर समजा पृथ्वी आहे तर ह्याला आपण हे मिडल मधनं जर आपण डिवाइड केलं तर हे 0 डिग्री असते, ते इक्वेटर असते. ठीक आहे, हे इक्वेटर आहे. ड्रॉ इक्वेटर ऑन द मॅप अँड राईट इट्स व्हॅल्यू इन डिग्रीज. तर याची व्हॅल्यू किती, 0 डिग्री असते. फक्त मॅप घ्यायचे आणि मॅपच्या म्हणजे ही पृथ्वी अशा प्रकारचा मॅप असते, त्याला मिडल मधनं असे अंडरलाईन करायचे, म्हणजे लाईन हॉरिझॉन्टल लाईन करायची. आणि ही इक्वेटर, एक इक्वेटर का असते, हे इक्वेटर आहे. आणि इक्वेटर काय असते तुम्हाला सांगितले, इक्वेटर हे लॅटिट्यूड असते. काय असते, लॅटिट्यूड असते. काय असते, लॅटिट्यूड असते. मी तुम्हाला सांगितलेले लॅटिट्यूड म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन असते, हॉरिझॉन्टल लाईन असते. आणि लॉंगिट्यूड असते, ते काय असते, लॉंगिट्यूड मी तुम्हाला सांगितले, लॉंगिट्यूड काय असते तुमची, व्हर्टिकल लाईन असते, म्हणजे उभी लाईन असते, व्हर्टिकल लाईन असते. आणि ह्या लाईनचा आपण मदत करून काय करतो, एखाद्या लोकेशन आपण एक्झॅक्टली लोकेट करू शकतो. शो द सिम्बॉल फॉर डायरेक्शन, वेगवेगळ्या डायरेक्शनसाठी सिम्बॉल दाखवायचा आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आता पुढची माहिती आपण बघूया. त्याच्यानंतर काय माहिती दिलेली आहे पहा. ठीक आहे, हे बघूया आपण. कलर्स ऑफ बोथ पहा. एकच मिनिट. ठीक आहे, पाहू आपण. पहा, तर हे दिसत आलं. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रिस्पेक्ट टू द कंट्रीज दॅट यू हॅव स्टडीड. ठीक आहे, तर आन्सर करायचंय, म्हणजे तुम्ही जी काही माहिती आतापर्यंत वाचली आहे त्याच्यावर तुम्हाला ह्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. आउट ऑफ द कंट्रीज दॅट यू हॅव कलर्ड विच कंट्री इज लार्जर इन साईज. आता तुम्ही हे जे काय आता वरली एक्सरसाइज केलेली आहे, म्हणजे ब्राझील, 2 कंट्री तुम्हाला कोणती, एक तर ब्राझील कंट्री आहे, ब्राझील आहे, आणि दुसरी आपली इंडिया आहे. हे 2 कंट्री आहेत. तर तुम्हाला सांगायचं आहे ब्राझील आणि इंडियापैकी एरिया, आपण एखादी कंट्री छोटी आहे की मोठी आहे क्वेश्चनवर ठरवत असतो एरियावरनं, म्हणजे क्षेत्रफळ किती आहे. आउट ऑफ द कंट्रीज, आउट ऑफ म्हणजे ह्या 2 पैकी कंट्रीज दॅट यू हॅव कलर्ड विच कंट्री इज लार्जर इन साईज. तर याचा आन्सर आहे ब्राझील. मी तुम्हाला सांगितले ब्राझील आपल्या देशापेक्षा खूप मोठा आहे, 2 पटीपेक्षा मोठा, 2 पटीपेक्षा जास्त मोठा आहे आपल्या देशाच्या. एक्झॅक्टली तुम्ही त्याचं जे काय स्क्वेअर एरिया आहे ते आपण चेक करू शकता तुम्ही. ठीक आहे, आपल्या देशाचा एरिया माहिती आहे 3.28 मिलियन स्क्वेअर मीटर आपल्या देशाचा आहे. 3.28 मिलियन स्क्वेअर मीटर हा आपल्या देशाचा, मिलियन स्क्वेअर आहे का नाही, स्क्वेअर मीटर मध्ये आपल्या देशाचा, स्क्वेअर किलोमीटर काहीतरी, हो किलोमीटर काहीतरी आहे, तुम्ही एक्झॅक्टली चेक करू शकता. ठीक आहे, आपल्या देशाचा एरिया काय आहे. ठीक आहे, 3.28 मिलियन स्क्वेअर मीटर किंवा किलोमीटर. ठीक आहे, हा आपल्या देशाचा एरिया आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. विच कंट्री हॅज अ लार्जर लॅटिट्यूडनल एक्सटेंट. तर विच कंट्री हॅज अ लार्जर लॅटिट्यूडनल एक्सटेंट, म्हणजे लार्जर लॅटिट्यूडनल एक्सटेंट कोणत्या कंट्रीचे. आता कसं समजणार, याचा आन्सर कसं काढायचं पहा, मी सांगतो तुम्हाला. हे तुमचं पहा, एकच मिनिट. ठीक आहे, तर हे काय तुमचं, हे अर्थ आहे. ठीक आहे, अर्थ आहे. त्याच्यानंतर हे तुमचं काय आहे, इक्वेटर आहे, 0 डिग्री. तुमचं म्हणजे जास्तीत जास्त लॅटिट्यूडनल एक्सटेंट म्हणलेलं आहे ना, लॅटिट्यूडनल एक्सटेंट म्हणजे तुम्हाला त्यांनी सरळ सरळ काय विचारलेलं आहे, हे जे काही मधला जो भाग आहे, म्हणजे वर्ण खालपर्यंत असं जास्तीत जास्त कोणाचा एरिया आहे, म्हणजे जास्तीत जास्त वर्ण खाली किती आहे. म्हणजे तुम्ही जर हा एरिया जर बघितला, म्हणजे नॉर्थ, समजा एका कंट्रीचा नॉर्थ आणि साऊथ, म्हणजे तुम्ही जर बघितल्या, म्हणजे नॉर्थ किती आहे आणि साऊथ किती आहे, म्हणजे जर तुम्ही लॅटिट्यूडनल एक्सटेंट बघितलं, म्हणजे इंडियाचं लॅटिट्यूडनल एक्सटेंट किती आहे पहा, तुम्हाला माहित आहे. तर 8 डिग्री 4 मिनिट का आहे. नॉर्थ हे तुमचं खालून आहे आणि वर किती आहे, 37 डिग्री काहीतरी, 37 डिग्री काहीतरी मिनिट आहे. मग हे जर केलं तर तुम्ही अप्रॉक्सिमेटली 30 डिग्री लॅटिट्यूडचं एक्सटेंड आहे. तसंच तुम्ही ब्राझीलचा काढा, ज्याचं एक्सटेंड जास्त आहे त्याचा आन्सर येणार आहे. मोस्टली याचा आन्सर काय असेल, याचा आन्सर पण ब्राझीलच असणार आहे. विच कंट्री हॅज अ लार्जर लॅटिट्यूडनल एक्सटेंट, पण एकदाच तुम्ही चेक करून घ्या. याचा आन्सर प्रोबॅबली माझ्या याच्यानुसार तर ब्राझील असणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली मी बघितलं नाही, पण तुम्ही मॅप मध्ये बघा आणि चेक करा याचा आन्सर. त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. How do the locations of Brazil and India differ in terms of their positions in their respective countries? तर how do locations of Brazil and India, ब्राझील आणि इंडियाचे लोकेशन्स काय डिफर करतात. तर इंडियाचं लोकेशन नदन, मोस्टली इंडियाचं लोकेशन कुठं आहे, मोस्टली इंडियाचं लोकेशन नदन हेमिस्फिअर मध्ये आहे आणि ब्राझीलचं लोकेशन मोस्टली सदर्न हेमिस्फिअर मध्ये आहे. फक्त ब्राझीलचा थोडासा पार्ट नदन हेमिस्फिअर मध्ये येतो, आपण ते बघितले. हाऊ मेनी स्टेट डज ईच ऑफ द 2 कंट्रीज हॅव. तर
ह्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. हे तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचे. तर हे एक्सरसाइज आहे आणि ही एक्सरसाइज केल्यामुळे काय होणार आहे, तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे. हे एक्सरसाइज केल्यामुळे काय होणार, जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे. आता मला ह्या गोष्टी माहित आहेत, पण मी जर तुम्हाला सांगत का नाही, कारण मी जर सांगितलं तर तुम्ही अभ्यास करणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही जाऊन स्वतः अभ्यास करत नाही, चेक करत नाही, तोपर्यंत तुमचा अभ्यास होणार आहे का, होणार नाही. तर की हाऊ मेनी स्टेट्स, स्टेट्स म्हणजे राज्य. जसं की आपल्या देशामध्ये, इंडियामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, केरला, ऐका नाही, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, यूपी, बिहार, आसाम, नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा. ठीक आहे, हे काही सगळे काय आहेत, राज्य आहेत. असे सगळे राज्य काय करा, स्टेट्स काय करा, काउंट करा. हाऊ मेनी स्टेट्स डज इच ऑफ द फॉलोइंग टू कंट्रीज आहेत आपल्या देशामध्ये, काउंट करा. आणि ब्राझीलमध्ये किती आहेत ते काउंट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये याचं पण आन्सर काय तुम्ही कमेंट करा. ड्रॉ द फ्लॅग्स ऑफ दिस कंट्रीज इन युअर नोटबुक. आता फ्लॅग स्टार्टिंगला दिलेत, ते ड्रॉ करा तुमच्या नोटबुकमध्ये. ऑब्टेन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द एम्ब्लेम्स ऑफ बोथ द कंट्रीज. एम्ब्लेम्स जे आहेत वेगवेगळे, एम्ब्लेम्स विषयी माहिती काय करायचं, ऑब्टेन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द एम्ब्लेम ऑफ बोथ द कंट्रीज. तर आपल्या देशाचा एम्ब्लेम माहिती आहे तुम्हाला आणि त्या देशाचा ब्राझीलचा एम्ब्लेम विषयी माहिती काढायचं आहे तुम्हाला. इथं मेक फ्रेंड्स विथ मॅप्स इथं दिलेला आहे मॅप, आणि हे तुम्हाला काय करायचं, कलर करू शकता तुम्ही. हे इथं तुमचा आपला देश इंडिया आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला इंडिया दिसते. त्याच्यानंतर हा इंडिया आहे, इथं लिहिता येत नाही मला. हा ब्राझील आहे तुमचा, हा ब्राझील आहे. ठीक आहे, इथं जर बघितलं तुम्ही, हे ब्राझील इथून इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत ब्राझीलचा एरिया आहे आणि आपल्या देशाचं इथून ते इथपर्यंत आहे. जर बघितलं तर तुम्हाला ह्या दोघांमध्ये इथं एक्झॅक्टली कंपॅरिझन दिसत नाही, पण ब्राझीलचं जास्त असणार आहे, तुम्हाला पहा. ठीक आहे, आणि हे तुमचं काय आहे, हे ट्रॉपिक ऑफ, हे 23°30' साऊथ जे आहे तुमचं ट्रॉपिक ऑफ काय आहे, ह्याला म्हणतो आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो. काय म्हणतो, कॅप्रिकॉर्न म्हणतो. ठीक आहे, आणि हे जे आहे तुमचं जे 23°30' नॉर्थ, हे दोन्ही लॅटिट्यूड. हे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे पण काय आहे तुमचं लॅटिट्यूड आहे. काय आहे, लॅटिट्यूड. लॅटिट्यूड कसं ओळखायचं, हॉरिझॉन्टल लाईन आहे ना, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, मग त्यामुळं हे काय आहे तुमचं हॉरिझॉन्टल लाईन असल्यामुळे लॅटिट्यूड आहे. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन ही महत्वाची लाईन आहे म्हणून आपण महत्वाच्या 2-4 लाईन आहेत त्याला आपण नावं दिलेली आहेत. एक इक्वेटर आहे तुमचं, एक वर जी आहे ती ट्रॉपिक ऑफ कॅन्सर नदर्न हेमिस्फिअर मध्ये आहे. सेम म्हणजे 23°30' ही नॉर्थ आहे फक्त. इथं 23°30' तुम्ही असं सेम आहे, इथं साऊथ आहे. इथं चेक करा तुम्ही, इथं नॉर्थ आहे, इथं साऊथ आहे. म्हणजे साऊथला असेल त्याला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणतो आणि नॉर्थला असेल त्याला म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो. काय म्हणतो, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला. मराठी त्याला आपण काय म्हणतो, कर्कवर्त, आणि ह्याला म्हणतो मकरवर्त. हे सोडून द्या आता, तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहे तर तुम्हाला कॅन्सर लक्षात ठेवा. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर नॉर्थ मध्ये आहे 23°30' आणि साऊथ मध्ये ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मिडलला आहे, इथं तुमचं इथं मिडलला इथं कुठंतरी येईल अशी ही मिडलला लाईन, ही तुमची इक्वेटर असेल. काय असेल, इक्वेटर असेल. आणि इक्वेटर काय असते तुमचं 0° इक्वेटर असते. काय असते, 0° इक्वेटर असते. ठीक आहे, तर तुम्हाला ही माहिती कळली असेल. इथं मॅप दिलेला आहे, याच्यानंतर खाली काही माहिती आहे का ते असेल तर आपण पाहून घेऊया आणि एकदाच तुमचं काय आहे हे इथं चॅप्टर समजून संपूर्ण जाईल. तर हे गिव्ह इट ट्राय काय आहे ते तुम्ही काय करा, फाइंड द डिफरन्स बिटवीन पोस्ट इंडिपेंडन्स अँड कॅरेक्टर, हे तुम्ही बघा करा. हे डू यू नो काय आहे ते एकदाच आपण बघून घ्या. वी सेलिब्रेट आवर इंडिपेंडन्स डे ऑन ऑगस्ट 15 whereas ब्राझील सेलिब्रेट्स इट्स इंडिपेंडन्स डे ऑन सप्टेंबर 7. तर हे तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशाचा इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिवस आपण कधी सेलिब्रेट करतो, 15 ऑगस्टला, आणि ब्राझील 7 सप्टेंबरला सेलिब्रेट करतो. ही माहिती तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, आपल्या देशाची तर माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि ब्राझील विषयी लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते. त्याच्यानंतर दुसरी माहिती बघा, त्याच्यानंतर 2 माहिती दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर हा आपला चॅप्टर संपून जातो. इंडियाज फेडरल पार्लमेंटरी रिपब्लिक टाइप ऑफ गव्हर्नमेंट वेअरएज ब्राझील हॅज फेडरल प्रेसिडेन्शियल रिपब्लिक टाइप ऑफ गव्हर्नमेंट. आता हे जे महत्वाचं पॉईंट आहे, ह्याचं एक्सप्लेनेशन खूप जास्त आहे. ह्याचं एक्सप्लेनेशन काय, एक्सप्लेनेशन खूप जास्त आहे. आणि हे आपण पॉलिटीचा जो क्लास असेल तुमचा पॉलिटी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. फक्त इथे शॉर्टमध्ये सांगतो का इंडिया हॅज अ फेडरल पार्लमेंटरी, आपल्या देशामधलं जे गव्हर्नमेंट आहे ते कसं आहे, पार्लमेंटरी टाइप ऑफ गव्हर्नमेंट आहे. पार्लमेंटरी. ठीक आहे, पार्लमेंटरी टाइप ऑफ गव्हर्नमेंट आहे आपल्या देशाचं. म्हणजे आपल्या देशामध्ये पार्लमेंट काय आहे, सुप्रीम आहे. पार्लमेंट लॉ बनवते, सगळ्या गोष्टी करते, हे तुम्हाला पॉलिटीमध्ये सांगतो. आणि फेडरल आहे, फेडरल पार्लमेंटरी रिपब्लिक आणि रिपब्लिक आहे. हे प्रत्येक वर्ड, फेडरल महत्वाचा वर्ड आहे, पार्लमेंटरी महत्वाचा आहे, रिपब्लिक. ह्याच्यावर एक्सप्लेनेशन द्यायला गेलं तर प्रत्येकावर 5-5, 10-10 मिनिटं लागते. तर हे नंतर मी तुम्हाला सांगतो. वेरॅज ब्राझील कसं आहे, फेडरल प्रेसिडेन्शियल, म्हणजे इथं प्रेसिडेंट महत्वाचा आहे. जसं
प्रेसिडेन्शियल आपला हे पण काय अमेरिका सुद्धा प्रेसिडेन्शियल आहे. अमेरिका माहित आहे तुम्हाला, अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट माहित असेल तुम्हाला, प्रेसिडेंट कोण आहेत अमेरिकेचे माहिती आहे तुम्हाला, आता ट्रम्प आहेत ते प्रेसिडेंट आहेत. तसंच ब्राझीलमध्ये पण प्रेसिडेंट. म्हणजे आपल्या देशामध्ये कोण महत्वाचा असतो, प्राईम मिनिस्टर महत्वाचा असतो का पीएम महत्वाचा, प्राईम मिनिस्टर महत्वाचा असतो का प्रेसिडेंट महत्वाचा असतो. म्हणजे प्रेसिडेंट फक्त आपल्या देशामध्ये नावाला आहे. प्रेसिडेंट आहे का नाही आपल्या देशामध्ये, द्रौपदी मुर्मू आपल्या देशाच्या प्रेसिडेंट आहेत, पण त्या नावाचे प्रेसिडेंट आहेत. सगळ्यात पॉवरफुल कोण आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. म्हणजे जे प्राईम मिनिस्टर असतील ते, आता आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आहेत, माननीय नरेंद्र मोदीजी. तर हे आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत, ते पॉवरफुल आहेत. आणि जर तुम्ही अमेरिकेमध्ये जर बघितले तर प्रेसिडेंट कोण आहे, ट्रम्प आहे. त्यांच्या देशातले प्रेसिडेंट महत्वाचे असतात, आहे का नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. तसंच या ब्राझीलमध्ये पण प्रेसिडेंट महत्वाचे आहेत. दे नेम ब्राझील कम्स फ्रॉम पाऊ ब्राझील, अ लोकल वुडेड ट्री. म्हणजे हे जे ब्राझील नाव कुठून आलेलं आहे, तर एक झाड आहे, लोकल झाड आहे, लोकल ट्री आहे. कोणता आहे, लोकल ट्री आहे, एक झाड, आणि त्या झाडाचं नाव आहे पाऊ ब्राझील. पाऊ ब्राझील हे त्या झाडाचं नाव आहे, त्या झाडावर नाव पडलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक इथं हे नाव पडलेलं आहे. मग मी तुम्हाला एक विचारतो क्वेश्चन, ते क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना येणार नाही, तरी पण तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ज्यांना आले त्यांना खूप म्हणजे त्यांचं नॉलेज खूप छान आहे आणि त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला असं म्हणतो मी. आपल्या देशाचं नाव जे इंडिया आहे, आपल्या देशाचं नाव इंडिया कशामुळे पडलं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कुठंतरी तुम्ही वाचला असेल, ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना येऊन जाईल. आपल्या देशाचं इंडिया हे नाव कशावरनं पडलं, जसं ब्राझीलचं नाव पाऊ ब्राझील हे काय झाड आहे, लोकल ट्री आहे, त्या लोकल ट्रीवरनं पडलं, तसं आपल्या देशाचं नाव इंडिया हे कशावरनं पडलं हे तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये आन्सर मला कमेंट करून सांगा. ह्याच्यानंतरचा जो काही पार्ट आहे, ह्याच्यानंतरचा आता काय संपलेलं आहे, सगळं एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज तर तुम्हाला येऊन जाईल, ठीक आहे. राईट द सेंटेन्सेस राईट और रॉंग. तर हे तुम्हाला सगळं काय सोपंच आहे. याच्यामधलं हे तुम्ही लिहू शकता. ब्राझील इज मेनली लोकेटेड इन द सदर्न हेमिस्फिअर. ब्राझील इज मेनली लोकेटेड इन द सदर्न हेमिस्फिअर. बरोबर आहे का नाही, मेनली म्हणलेले का, ब्राझील इज मेनली लोकेटेड, मेनली म्हणजे मुख्यतः सदर्न हेमिस्फिअर मध्ये ब्राझील लोकेटेड आहे का, येस हे ट्रू आहे. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पासेस थ्रू द मिडल ऑफ इंडिया. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पहा, लक्ष द्या, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आपल्या इंडियाच्या मिडल मधनं पास करते का, नाही, रॉंग. आपल्या देशाच्या मिडल मधनं काय पास करते, कॅन्सर. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आपल्या देशाच्या मिडल मधनं पास करते. तर हे काय आहे, रॉंग आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटलं तर याचा आन्सर मी दाखवतो. ठीक आहे, एकच मिनिटामध्ये मी तुम्हाला याचा आन्सर दाखवतो, एकच मिनिटामध्ये. ही महत्वाची गोष्ट आहे, अशा प्रकारचे चार्ट पाहून घ्या. तर ठीक आहे, मी जर तुम्हाला जर हे लेक्चर शिकवले ना, तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तुम्ही, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. वारंवार तुम्हाला बघायची गरज नाही, काही करायची गरज नाही. ते पहा तुम्ही, हे 23 डिग्री 30 मिनिट नॉर्थ हे कॅन्सर आहे, काय ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ही इंडियाचा मॅप आहे. इथं तुम्हाला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इथं अंडरलाईन करून पण दाखवलं मी. आपल्या देशाच्या मिडल मधनं म्हणजे हा वरला हा पार्ट हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे ना, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर तुम्हाला दिसते, हे अंडरलाईन करतो मी इथं. हे आपल्या देशाचे दोन तुकडे करते, एक नॉर्थ आणि एक साऊथ तुकडे करते. म्हणजे तसं वरला एक पार्ट, खालला एक पार्ट, आणि हाफ, जो एक्झॅक्टली हाफ नाही पण बोलायचं म्हणून हाफ म्हणतो आपण. ठीक आहे, तर हाफ तुकडे करतात. आपल्या देशातले एक्झॅक्टली मिडल मधनं कोण काय पास करते, तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास करते. ही तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर हे ट्रू आहे का फॉल्स आहे, खाली घेऊया. तर तुम्हाला एकदाच आन्सर बी सांगून टाकतो, एकदाच तुम्हाला म्हणजे सोपं होऊन जाईल. ठीक आहे, जर तुम्ही जर अभ्यास व्यवस्थित केला असेल ना, तर तुम्हाला ह्याचे सगळे आन्सर येऊन जातात. तर काय, पहिला ब्राझील इज मेनली लोकेटेड इन द सदर्न हेमिस्फिअर. तर हे इथं तुम्हाला इथल्या इथं टिक मार्क करून देतो मी. तर पहा, तर ब्राझील इज मेनली लोकेटेड इन द सदर्न हेमिस्फिअर. हे ट्रू आहे का फॉल्स आहे, हे ट्रू आहे. ठीक आहे, हे ट्रू आहे का फॉल्स आहे, हे ट्रू आहे. तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पासेस थ्रू द मिडल ऑफ इंडिया. आपल्या देशामध्ये ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पास होते का, नाही. काय पास होते, कॅन्सर पास होते. फक्त एकच वर्ड इथं चेंज आहे, कॅन्सर. द लॉंगिट्युडनल एक्सटेंट ऑफ ब्राझील इज लेस दॅन इंडिया. द लॉंगिट्युडनल एक्सटेंट ऑफ ब्राझील इज लेस दॅन इंडिया. तर लॉंगिट्युडनल एक्सटेंट बघा ब्राझीलचं, लॉंगिट्युडनल एक्सटेंट कसं बघणार आहे. आता पहा, हे व्हर्टिकल लाईन असतात ना, ते चेक करायचं. ही लाईन आहे आणि ह्या दोन्ही लाईन मधलं काय बघायचं, डिस्टन्स बघायचं. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, इंडियाचं चेक करा आणि ब्राझीलचं चेक करा, दोघात कोणाचं जास्त येते ते तुम्ही प्रॅक्टिकली सांगितले मी तुम्हाला करायला. ठीक आहे, ते जर बघितलं तुम्ही आणि कोणाचं जास्त आहे ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही याचा आन्सर कमेंट करा. इक्वेटर पासेस थ्रू द नदर्न पार्ट ऑफ ब्राझील. तर इक्वेटर पासेस थ्रू द नदर्न पार्ट ऑफ ब्राझील. पहा,
ब्राझीलच्या नदन पार्ट मधनं इक्वेटर पास करते असं म्हणलेलं आहे. तुम्ही मॅपवर या आणि एकदाच चेक करून घ्या नदन पार्ट मधनं. ठीक आहे, इक्वेटर पहा. हे एक महत्वाची गोष्ट घ्या, साऊथ अमेरिका आहे ना, हा एकमेव कंटिनेंट आहे त्याच्यामधनं साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका पहा, इथं पहा, हे तुम्हाला दिसते, हे इक्वेटर. आता हे इक्वेटर इथं असणार आहे, हे इथं दिसते तुम्हाला. इथं जरी बघितल्या तर ह्या इक्वेटर पहा, इथं इक्वेटर असणार आहे. इथल्या याच्यामधनं नदन पार्ट मधनं ह्याच्यात जरी कळत नसेल तर तुम्हाला दाखवतो वाटलं तर डायरेक्टली. इक्वेटर पास करते का नाही? यस ऑफकोर्स. काय करते? इक्वेटर नदन पार्ट मधनं काय होते? पास करते. हे इक्वेटर दिसते, हे 0 डिग्री असते ते इक्वेटर आहे. हे ब्राझील आहे. ठीक आहे, हे 0 डिग्री, हे इथून हे ब्राझीलचा मॅप आहे तर हे इक्वेटर आहे. ठीक आहे, इक्वेटर दिसलं तुम्हाला. तर नदर पार्ट मधनं इक्वेटर काय करते? ब्राझीलच्या पास करते. तर ह्याचा आन्सर आला असेल तुम्हाला. तर ब्राझीलच्या नदन पार्ट मधनं इक्वेटर पास करते का? येस. तर ब्राझीलच्या नदन पार्ट मधनं इक्वेटर पास करते. म्हणजे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तर ब्राझील मधनं काय काय पास होते? आता इक्वेटर पास होते हे तुम्हाला कळलेलं आहे. ब्राझील मधनं हे इक्वेटर पास होते. त्याच्यानंतर दुसरं काय पास होते? ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पास होते. म्हणजे ब्राझील मधनं इक्वेटर प्लस ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन हे दोन्ही पास होतात. ठीक आहे, आपल्या इंडियामधनं काय पास होते? फक्त आणि फक्त कॅन्सर पास होते. इंडियामधनं आपल्या काय पास होते? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर काय पास होते? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होते फक्त. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ही कळ असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पहा, नेक्स्ट क्वेश्चन. हे बघायचं, लगेच बघितलं तर तुम्हाला क्लॅरिटी राहते आणि तुम्हाला मॅपवर यासाठी दाखवतो की कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत कळ असेल. ब्राझील हॅज अ कोस्टलाईन अलॉंग द पॅसिफिक ओशन. मला सांगा, ब्राझीलची जी कोस्टलाईन आहे पॅसिफिक ओशनला कोस्टलाईन आहे का? नाही. ब्राझीलची पॅसिफिक कोस्टलाईन आहे का? नाही. हे पहा, इक्वेटर पासेस थ्रू द नदर्न पार्ट ऑफ ब्राझील. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. ह्याचा आन्सर मी तुम्हाला कमेंट करायला सांगितले. ठीक आहे, तर ब्राझील हॅज अ कोस्टलाईन अलॉंग द पॅसिफिक ओशन. कोस्टलाईन पॅसिफिक ओशनला आहे का? नाही. अटलांटिक ओशनला आहे का? आहे. ब्राझीलची जी कोस्टलाईन आहे अटलांटिक ओशन. एकदाच तुम्हाला दाखवतो, अटलांटिक ओशनला कोस्टलाईन लागते ब्राझीलची. एकदाच दाखवतो, तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे कोस्टलाईन म्हणजे माहित आहे ना तुम्हाला सगळ्यांना. पहा मॅप, हे बा, हे जे आहे हे इथला ब्राझीलचा तुम्हाला मॅप दिसतोय. वाटलं तर आपण ह्या वर्ल्ड मॅप मध्ये दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे ब्राझील दिसते तुम्हाला. हे ब्राझील दिसलं तुम्हाला. हे ब्राझील आहे. आता हा पॅसिफिक ओशन दिसत नसेल तुम्हाला. हा पॅसिफिक ओशन आहे पूर्ण. हा एवढा जो एरिया ब्लू दिसते पूर्ण पॅसिफिक ओशन आहे. पण हा जो ब्राझील बघता ना इथला अटलांटिक ओशन, हा जो एरिया आहे तो अटलांटिक ओशनचा आहे. मग ही जी साईडचा आहे याला कोस्टलाईन म्हणतो. हे जे दिसते तुम्हाला एरो, हे कोस्टलाईन आहे. हे पूर्ण अटलांटिक ओशन मध्ये काय आहे? कोस्टलाईन आहे. अटलांटिक ओशन म्हणजे कोणता, ही कोस्टलाईन कोणत्या याची लागते? ओशनची. तर अटलांटिक ओशनची कोस्टलाईन लागते ब्राझीलला. तुम्हाला इथं कुठंतरी दिसते पॅसिफिक ओशनची जराशी तरी कोस्टलाईन लागते का? नाही लागत. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल. तर ब्राझीलला अटलांटिक ओशनची कोस्टलाईन लागते का पॅसिफिक? म्हणजे हा इकडला जो एरिया आहे तो काय आहे? हा इकडला जो एरिया दिसतोय तुम्हाला, हा जो एरिया सगळा, तर हे अटलांटिक ओशन आहे. कोणता आहे? अटलांटिक ओशन आहे. कोणता ओशन आहे? अटलांटिक ओशन. बघा, हे लेक्चर खूप महत्वाचं आहे. या लेक्चर मधून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी खूप कामाला येणार आहेत आणि तुम्ही जर जाऊन पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर हे सुद्धा तुम्हाला कामाला येईल. पाकिस्तान इज अ नेबरिंग कंट्री टू द साऊथ ईस्ट ऑफ इंडिया. पाकिस्तान इज अ नेबरिंग कंट्री टू द साऊथ ईस्ट ऑफ इंडिया. पहा, एक गोष्ट लक्षात घ्या. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. पाकिस्तान आपली इंडियाची नेबरिंग कंट्री आहे का? येस. पाकिस्तान आपल्या इंडियाची नेबरिंग कंट्री आहे का? येस. पण पाकिस्तान कुठं आपल्या इंडियाची नेबरिंग कंट्री आहे? अशी वरून साईडला. जर आपला हा इंडिया इकडून असा आहे इंडिया आणि आपल्या इंडियाच्या इकडल्या साईडला इथं काय आहे? पाकिस्तान आहे. कुठं आहे? पाकिस्तान इज अ नेबरिंग कंट्री टू द साऊथ ईस्ट. काय म्हणलं त्यांनी? साऊथ ईस्ट ऑफ इंडिया. म्हणजे साऊथ ईस्टचा अर्थ काय होतो? साऊथ. आता पहा, इंडिया ही जर कंट्री धरल्या तुम्ही, ही इंडिया, हे पूर्ण जर एरिया लोकेशन इंडिया धरल्या, साऊथ म्हणजे हा पार्ट, ईस्ट म्हणजे हा पार्ट, तर इंडियाच्या इकडल्या पार्टला थोडी आहे. इकडल्या पार्टला आहे का नाही? इंडियाच्या इकडल्या पार्टला इथं आहे पाकिस्तान. तर पाकिस्तान इज अ नेबरिंग कंट्री टू द साऊथ ईस्ट ऑफ इंडिया. तर हे चुकीचं आहे. तुम्ही हा जर वर क्वेश्चन बघितला तर यांचा आन्सर काय करू शकता तुम्ही? हे मिटून घेतो तुम्हाला. पहा, तर हे ब्राझील इज कोस्टलाईन, हे तुमचं रॉंग आहे. हे ब्राझील इज कोस्टलाईन अलॉंग पॅसिफिक ओशन.
आहे का? नाही. तर अटलांटिक ओशन आहे रॉंग. पाकिस्तान इज अ नेबरिंग कंट्री टू. एवढे सरळ सरळ लोक काय असतात, पाकिस्तान नेबरिंग कंट्री आहे का इंडियाची, यस म्हणतात आणि राईट करतात, पण चुकीचं आहे. साऊथ ईस्ट ऑफ इंडिया नाही, साऊथ ईस्ट ऑफ इंडिया नाही. साऊथ ईस्ट ऑफ इंडिया कुठे आहे? साऊथ म्हणजे साऊथला इंडियाच्या आणि ईस्ट म्हणजे इकडल्या भागामध्ये. साऊथ ईस्टला आहे का नेबरिंग कंट्री? नाहीये. तर हे रॉंग आहे. तर इंडियाच्या कुठल्या पार्टला? वेस्ट पार्टला. इंडियाची नेबरिंग कंट्री वेस्टर्न पार्ट मध्ये आहे इंडियाच्या. पाकिस्तान इज अ नेबरिंग कंट्री टू द वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया असं असायला पाहिजे. काय असायला पाहिजे होतं? वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. ठीक आहे. द सदर्न पार्ट ऑफ इंडिया इज कॉल्ड पेनिन्सुला. द सदर्न पार्ट ऑफ इंडिया इज कॉल्ड पेनिन्सुला. द सदर्न पार्ट ऑफ इंडिया इज कॉल्ड पेनिन्सुला. आता पहा, हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे आणि ह्या क्वेश्चनचा आन्सर काय करतो, थोडस तुम्ही काय करा, रिसर्च करा, गुगलवर सर्च करा, इकडे एक दोघाला विचारा आणि सदर्न पार्ट ऑफ इंडिया इज कॉल्ड पेनिन्सुला आहे का नाही, बरोबर आहे का याचा आन्सर वगैरे तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा. थोडंसं रिसर्च करा, थोडंसं प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला अवघड जाते. मी तुम्हाला सांगितलं होतं एक हिंट, पण एक आपण हे बघितलं पण आहे आन्सर याचं की सदर्न मोस्ट पॉईंट कोणता आहे तुमचं, काय नाही. द सदर्न पार्ट ऑफ इंडिया इज कॉल्ड पेनिन्सुला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं वर्डिंग मध्ये चेंजेस केलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं किचकट जाईल. ठीक आहे. तरी तुम्हाला जर थोडासा अभ्यास केला, हे केलं, तर त्याचा आन्सर येऊन जाईल आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा, कमेंट करा. ठीक आहे. आता बाकीचे काही नाही, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन वगैरे, तर बाकीच्या हे आहे ते हे आपण एमसीक्यू बघूया, बाकीचे आन्सर हे करा. तर ठीक आहे. तर इंडिया सदर्न मोस्ट पॉइंट इज नोन ॲज, इंडिया सदर्न मोस्ट, इथं आलेलं आहे, इंडिया सदर्न मोस्ट पॉइंट इज नोन ॲज का आहे, आपण बघितलेलं आहे. इंडियाचा सदर्न मोस्ट पॉइंट कोणता आहे? लक्षद्वीप, कन्याकुमारी, पोर्ट ब्लेअर, इंदिरा पॉइंट. तर इंडियाचा सदर्न मोस्ट पॉइंट काय? इंदिरा पॉइंट आपण बघितलेला आहे. इंडियाचा सदर्न मोस्ट पॉइंट कोणता? इंदिरा पॉइंट. जर तुम्हाला विचारले इंडियाचा सदर्न मोस्ट पॉइंट, मेनलँड इंडियाचं जर विचारलं, मेनलँड इंडिया म्हणजे मेन इंडिया आहे ना, मेनलँड इंडिया, तर त्याचा जर सदर्न मोस्ट पॉइंट विचारलं तर कन्याकुमारी आहे. आणि जर इंडियाचं जर म्हणलं तर इंदिरा पॉइंट. तर आन्सर काय आहे तुमचं याचं? मग इंडिया सदर्न मोस्ट पॉइंट काय आहे? इंदिरा पॉइंट. आणि जर मेनलँड इंडियाचं म्हणलं तर कन्याकुमारी. कन्फ्युजन व्हायचं नाही. सदर्न मोस्ट पॉइंट विचारले इंडियाचा तर इंदिरा पॉइंट. दीज टू कंट्रीज इन साऊथ अमेरिका डू नॉट शेअर देअर बॉर्डर विथ ब्राझील. तर दोन कोणत्या कंट्री, दीज टू कंट्रीज इन साऊथ अमेरिका म्हणजे अशा दोन कोणत्या कंट्री आहेत, डू नॉट शेअर देअर बॉर्डर विथ ब्राझील. तर अशा दोन कंट्री कोणत्या आहेत ज्या कशासोबत बॉर्डर शेअर करत नाहीत? ब्राझील सोबत. आता मॅप बघावं लागेल तुम्हाला आणि सांगावं लागेल. आता आहे चिली आणि इक्वेडर, अर्जेंटिना, बोलिव्हिया, कोलंबिया, फ्रेंच गुयाना, सुरिनाम, उरुग्वे. आता तुम्ही बघितलं, आता याच्यापैकी पहा, सुरिनाम, उरुग्वे शेअर करतो. वाटलं तुम्हाला मॅप दाखवतो आणि मॅप बघून तुम्ही काय करा, आन्सर सांगा. तर हे तुम्ही काय करा, पहिल्यांदा ब्राझील बघा. ब्राझीलचं मॅप बघितलं, सुरिनाम, फ्रेंच गुयाना, वेनेझुला, कोलंबिया आहे का नाही, पेरू, त्याच्यानंतर बोलिव्हिया, पराग्वे, अर्जेंटिना आणि उरुग्वे हे शेअर करते. आता करत नाही, कोणतं शेअर करत नाही तर मला सांगा. ह्याच्यामध्ये इक्वेडर बाउंड्री शेअर करते का? करत नाही, इक्वेडर करत नाही. त्याच्यानंतर इक्वेडर आहे आणि ही तुमची कोणती आहे? चिली आहे. हे देश दिसते तुम्हाला इथं, हा जो दिसते तुम्हाला हे चिली आहे. ह्याला चाईल वाचतात लोक, चाईल बाईल काय नाही, हे चिली वाचायचं. याला काय वाचायचं? चिली वाचायचं. हे तुमचा पेरू, हे पेरू खायचा पेरू, आणि हे तुम्ही चिली म्हणजे मिरची असं लक्षात ठेवू शकता. पेरू आणि चिली, मिरची आणि पेरू तुमचा, असं काही नाहीये, फक्त तुम्हाला उगा जोक म्हणून करतोय मी, नाहीतर तुम्ही तेच म्हणसाल. चिली नाव आहे, चिली म्हणजे मिरची काय नाही, पेरू पण खायचा पेरू असं काही नाही, देशाचं नाव आहे. ठीक आहे. आणि मजाक असं मजाकचा भाग आहे, दुसरं काही माझं म्हणण्याचा अर्थ घेऊ नका, लक्षात राहण्यासाठी म्हणतोय, दुसरं काही नाही माझं म्हणणं. ठीक आहे. नाहीतर दुसरा शब्दाचा अर्थ वेगळाच घेशाल तुम्ही. पहा, तर बोथ द कंट्रीज हा, ठीक आहे, हे पाहत होतं ना. तर कोणत्या कंट्री, दिस टू कंट्रीज इन साऊथ अमेरिका डू नॉट शेअर देअर बॉर्डर विथ द ब्राझील. ब्राझील सोबत कोणत्या आहे का नाही, बॉर्डर शेअर करत नाही साऊथ अमेरिकेमध्ये. तर तुमचा चिली एक होता, चिली आणि इक्वेडर. कोणता आहे मग? चिली आणि इक्वेडर. पहिलेच आन्सर आहे, चिली आणि इक्वेडर करत नाही. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ह्याचा आन्सर आहे, बोथ द कंट्रीज हॅव डॅश टाईप ऑफ गव्हर्नमेंट. तर आपली जे बोथ म्हणजे कोणत्या कंट्री? ब्राझील आणि इंडियाविषयी गोष्ट करतोय आपण, कारण हेच बघितलं ना, ब्राझील अँड इंडिया, ब्राझील अँड इंडिया. तर ह्या याच्यामध्ये कोणते गव्हर्नमेंट आहे? तर रिपब्लिक गव्हर्नमेंट आहे. कोणतं गव्हर्नमेंट आहे? रिपब्लिकन. मिलिटरी नाही, आपल्या तुम्हाला जर ब्राझीलचं माहित नसलं तर इंडियाचं लक्षात घ्या. इंडियामध्ये मिलिटरी आहे का? नाही. कम्युनिस्ट गव्हर्नमेंट आहे का? नाही. प्रेसिडेन्शियल आहे का? नाही. तर रिपब्लिक गव्हर्नमेंट कसं आहे?
रिपब्लिक गव्हर्नमेंट. आणि तुम्हाला जर हे वाचलं ना तुम्ही, रिपब्लिक ऑफ इंडिया, रिपब्लिक आहे का नाही, ब्राझील रिपब्लिक ऑफ इंडिया, असं तुमच्या वर्ड पुढंच लावलेलं आहे. आपल्या देशाचं पूर्ण नाव काय, रिपब्लिक ऑफ इंडिया आहे. हे जर बघितलं तर तुम्हाला तेव्हाच लक्षात येऊन जाईल. हे कळलं असेल, हे झालं. त्याच्यानंतर पुढे पहा. तर हे झाले आपले. एमसीक्यू आहेत का दुसरे? नाही आहेत त्याच्या खाली एमसीक्यू बीसीक्यू काय नाही. तर हा चॅप्टर मी एकदम व्यवस्थित घेतलेला आहे तुम्हाला. मला असं वाटत नाही की तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन राहिला असेल, डाऊट राहिला असेल. हा, ठीक आहे. जर तुम्हाला काही जरी शंका वाटली, डाऊट वाचला, तरी काय करू शकता तुम्ही, कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता, कमेंट करा, विचारू शकता, फ्री आहेत. आणि तुम्हाला जर कुठला चॅप्टर घ्यावा वाटत असेल, तुम्हाला तुमची एक्झाम वगैरे असेल, तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. ठीक आहे.